Okay, Narayan Bhava and Swapnil, we can start. नमस्कार सगळ्यांना. बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन तर्फे मी नारायण अंबुलगेकर सगळ्यांचं इथं स्वागत करतो. आज आपला भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि आपण सध्या हे BM आर्ट ऑफ इन्व्हेस्टिंग या आपल्या ग्रुप तर्फे जे नॉलेज सिरीज जी सुरू केलेली आहे त्याचा हे तिसरं सेशन. ही नॉलेज सिरीज सुरू करण्यामागे उद्दिष्टच हे होतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं पण आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य फायनान्शियल इंडिपेंडन्स कधी मिळणार. सो बरेचसे विषय आपण या नॉलेज सिरीज मार्फत घेऊन येतो आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञांना आपण इथे बोलवतो आहोत आणि आजचा जो विषय आहे आजच्या सेशनचा विषय खूपच इंटरेस्टिंग विषय आहे मला वाटतं. त्यामुळेच आपल्याकडे संख्या वाढताना दिसतीये. म्हणून आपण हा फेसबुक लाईव्ह वर सुद्धा प्रोग्राम हा करणार आहोत, लाईव्ह करणार आहोत. आजचा विषय आहे हाऊ टू इन्कल्केट सेव्हिंग हॅबिट्स इन किड्स अमंग किड्स. आपण पाहिलं असेल आपण जेव्हा लहान होतो आपल्या प्रत्येकाचे पेरेंट्स आपले जे आई वडील होते ते नेहमी एक गोष्ट सांगायचे, आम्हाला आयुष्यात काही गोष्टी मिळाल्या काही गोष्टी नाही मिळाल्या पण ज्या गोष्टी नाही मिळाल्या त्या आपल्या मुलांना तरी नक्की मिळाव्यात त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि परिस्थिती काही बदलली नाहीये. आता आपण त्या भूमिकेत जेव्हा आलो आहोत, जेव्हा आपण ऍज अ पेरेंट म्हणून आपल्या मुलांना वाढवत आहोत त्यावेळेस सुद्धा आपला प्रयत्न हाच असतो की आपल्या मुलांना सगळं काही मिळावं. आपल्याला जे जे काही शक्य आहे देणं ते तर सगळं आपल्या मुलांना देता येतं. पण हे करत असताना मुलांना त्या प्रत्येक त्यांना मिळालेल्या गोष्टीची किंमत कळली पाहिजे, त्याचं महत्व कळायला पाहिजे. बऱ्याचसे पालक ही तक्रार करताना दिसतात की आता ठीक आहे आमच्याकडे आमचा इन्कम चांगला आहे, आम्हाला पगार चांगला मिळतो म्हणून आम्ही आमच्या मुलांना त्यांनी मागितलेली प्रत्येक वस्तू देतो. पण होतं असं की मग ती मुलं हवी ती म्हणजे जी वाटेल ती गोष्ट मागायला लागतात. त्यांना पैशांचं महत्व आमच्याकडे कळत नाही. ही बऱ्याचपैकी पालकांची तक्रार असते आणि म्हणूनच आपण या विषयावर आज बोलणार आहोत, हाऊ टू इन्कल्केट सेव्हिंग हॅबिट्स इन किड्स. आणि आपल्या या आजच्या सेशनसाठी ज्या एक्सपर्टना आपण इथे बोललेलो आहे त्यांचं मी स्वागत करतो. श्री स्वप्नील वायकर यांचं स्वागत आहे. स्वप्नील नमस्कार. नारायण भाऊ. स्वप्नील वायकर आपल्या बँगलोर मराठी उद्योग भरारी ह्या ग्रुपचे पायनियर मेंबर आहेत. फ्री थिंकिंग स्कूल नावाचं मॉन्टेसरी स्कूल ते चालवतात. बँगलोरमध्येच नाही तर बाकी अन्य ठिकाणी सुद्धा त्याच्या शाखा आहेत. बराचसा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे अबाउट फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, अबाउट किड्स एज्युकेशन, वेगवेगळ्या विषयात त्यांचा अनुभव आहे, एक्सपर्टीज आहे आणि तेच नॉलेज त्या इथे शेअर करायला आपल्यासोबत आलेले आहेत. सो स्वप्नीलजी, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्हाला स्वतःचा आतापर्यंतचा अनुभव आणि जे तुम्ही काही बिझनेस सुद्धा करत आहात त्यामध्ये मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कुठल्या वाटतात? आता तो बेसिकली काय झालेलं आहे माहिती का की मुलांना पहिलं म्हणजे सेव्हिंग्स हा प्रकारच माहिती नाहीये. कारण का मुलांना काय झालेलं आहे की सगळ्या गोष्टी मिळायला लागलेल्या आहेत. आपल्याला कुठल्या गोष्टी मिळत नव्हत्या, आपण त्यासाठी थांबायला, तो पेशन्स जो प्रकार आहे तोच मिस व्हायला लागलाय मुलांमध्ये. किड्सला पेशन्स नाहीये. नंतर पिअर प्रेशर चालू झालेला आहे. आपल्या वेळेस कसं होतं की आपण एक बॅट बॉल असेल तर सगळेजण एक 15-16 जण एकत्र खेळायचो. आता असं व्हायचं की 15-16 जण जरी असतील तरी 15-16 बॅट बॉल असतात. सो आणि काय व्हायला लागलंय की त्यांना एक्झॅक्टली करिअरमध्ये पण कळत नाहीये की आपण काय केलं पाहिजे. दे आर टेकिंग व्हेरियस ड्रास्टिक स्टेप्स आफ्टर डुईंग ग्रॅज्युएशन किंवा क्रेडिट कार्ड वापरणं चालू झालेलं आहे मोठ्या मुलांमध्ये. लहान मुलांमध्ये हट्टाची सवय चालू झालेली आहे आणि आई वडील ती पुरवत आहेत. त्यामुळे कुठं ना कुठं तरी आई वडील चुकतायत. म्हणजे असं नाही की मूल चुकतंय, कुठं ना कुठेतरी आई वडील चुकतायत की जी सवय आपण त्यांना लावतोय ती पुढे जाऊन असं धक्कादायक होऊ नये की त्यांनी मोठे होऊन आपल्याला बोलू नये की यार तुम्ही असं सगळं केलं आणि वी आर इन प्रॉब्लेम ना. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की म्हणजे फ्री थिंकिंग स्कूलमध्ये सुद्धा आम्ही जो शिकवलाय मॉन्टेसरी मध्ये सुद्धा करन्सी एज्युकेशन किंवा फायनान्स एज्युकेशन, साधं मल्टिप्लिकेशन हे कसं करायचं तर हे वेगवेगळ्या करन्सीमधून शिकवलं जातं. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट की लहानपणीपासून जर त्यांना ते इन्कल्केट केलं की व्हॉट यू कॅन डू, व्हॉट यू कॅन डू, म्हणजे आपण साधी भाजी आपण कशी आणतो किंवा काय, ह्या गोष्टी पण मॉन्टेसरीमध्ये शिकवल्या जातात. आणि ह्याच बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या फायनान्समध्ये पण जर आपण पुढे वापरल्या गेल्या तर इट विल बी अ गुड डिसिजन मेकिंग फॉर ऑल इन्व्हेस्टर्स इन लाईफ.
तुम्ही बरोबर उदाहरण दिलं. म्हणजे मॉन्टेसरी स्कूल पासूनच हे शिकवलं गेलं मुलांना, कदाचित त्यांना खूप खूप आयुष्यात पुढे फायदा होईल. तर बरेच जण आपल्याकडे तक्रार करताना दिसतात की आमच्या वेळेस सांगणारं कोणी नव्हतं, सो म्हणून आमच्या ह्या गोष्टी करायच्या राहिल्या, आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला जमलं नाही वगैरे. तुमचा पण आधीचा अनुभव आहे, बऱ्याचशा आधीचे बिझनेस तुमचे आहे, त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. तो एक्सपिरियन्स ह्या मॉन्टेसरी स्कूल मधल्या मुलांना हँडल करताना, स्पेशली त्यांना थोडंसं एज्युकेशन देण्याचा विचार करताना कसा तुम्हाला कमी आला? सॉरी, मला ते नीट ऐकू नाही आलं. मी म्हटलं की ह्याच्या आधी पण तुमचे बाकीचे बरेचसे बिझनेस आहेत, तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये तो सगळा अनुभव, त्याचा तुम्हाला फायदा कसा झाला ह्या मॉन्टेसरी स्कूलच्या मुलांना हे काहीतरी पण शिकवावं, हे गोष्टी त्यांना कळायला पाहिजेत यासाठी तुम्हाला हा विचार का मनात आला? काय महत्वाचं माहिती का, की इन्व्हेस्टिंग करताना जे लक्षात घ्यायला पाहिजे मुलांनी सुद्धा किंवा आजकालच्या युवा पिढीने सुद्धा, की कुठलीही गोष्ट तुम्ही खिशात टाकली आणि ती दुसऱ्या दिवशी डबल झाली असं नाहीये. म्हणजे जर तुम्हाला कोणीतरी सांगत असेल की तुम्ही इथे इन्व्हेस्ट करा आणि ते तुमचे पैसे डबल होतील, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याचं ऐकणं सोडून द्या. तर त्या क्षणी तुम्ही तुमचे पैसे वाचवायला चालू करा. आजकाल लोकांना कसं आहे की फास्ट मुव्हिंग झालेलं आहे, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की काय आहे काय नाहीये. आता जरी तुम्ही युवा पिढी जरी बघितली तर त्यांना एक ठराविक इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे इन्शुरन्स माहिती आहे किंवा एफडीज माहिती आहेत, पीएफ माहिती आहेत, काही लोक म्हणतात बॉन्ड्स माहिती आहेत. अक्षरशः 1% लोकांना तर म्युच्युअल फंड माहिती आहे फक्त, किंवा बॉन्ड्स मध्ये पण किती प्रकार आहेत हे माहिती नसतं, बॉन्ड्स कसे चालतात हे माहिती नसतं. पण हेच तुम्ही लहान मुलांना लहान असल्यापासून ते जेव्हा कॉलेजपर्यंत जातात, हे तेव्हा तुम्ही प्रत्येक स्टेपला येऊन तुम्ही त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवू शकता, हे मला आज त्यांना लोकांना सांगायचंय. आणि काय होतं की म्हणजे जेव्हा टीन्स मध्ये असतात तेव्हा मुलं काय हट्ट करतात आई वडिलांकडे. आता मी काय असं वेगळं काही सांगणार नाही आज, काहीतरी असं नवीन असं काय आहे नाही, पण व्हॉट एव्हर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्या गोष्टी ते आई वडील करतायत, पण त्या गोष्टी आता कुठल्या नजरेने आपण बघितल्या पाहिजे आणि त्यांच्यावरती आपण कसे चेंजेस केले पाहिजे, हे मला आज त्यांना सांगायचं. नक्कीच. आय थिंक पुढे आपण डिस्कशन सुरू करण्याआधी तुम्हाला काही व्हिडिओ मी सांगितलेले आहेत तुमच्याकडे दाखवायला, तुम्हाला प्ले करायला आवडेल आता? येस, ओके, आय विल शेअर दॅट व्हिडिओ अगेन. आय डोंट नो, तो व्हिडिओ आता एकदम परत हे झालेला आहे. एकच मिनिट. आय डोंट नो, व्हिडिओ प्ले होत नाहीये, बहुतेक माझा स्क्रीन ऑन असल्यामुळे. सॉरी, मला कळत नाहीये तो व्हिडिओ का नाही प्ले होते. नाही, हरकत नाही, आपण तर थोड्या वेळाने ट्राय करू. जस्ट कॅन्सल इट. तो आहे, पण तो आता तो शेअर करताना का नाही होते. आपण थोड्या वेळ परत प्ले करूयात तो. आय थिंक मला वाटतं पुढचे आपण जे काही पॉईंट्स आज बऱ्याच जणांनी आपल्याला विचारले होते तिकडे बोलूयात. आपण डिस्कस करू त्याप्रमाणे स्कूलमध्ये आपलं करिक्युलम जे असतं, सिलेबस जो असतो, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात. पण ही जी गोष्ट आहे, पैसे साचवायचे कसे, आय मीन कुठे साचवायचे, कशा प्रकारे आपण त्या साचवलेल्या पैशांना इन्व्हेस्ट करू शकतो, हे सगळे ऑप्शन्स कुठल्याही स्कूलमध्ये सिलेबसचा पार्ट असतो. तर हे नक्की काय असायला पाहिजे किंवा काय मुलांना शिकवलं गेलं पाहिजे घरात? पहिलं म्हणजे काय माहिती का, की लोकांना फायनान्स हा सब्जेक्टच शिकवला जात नाही शाळेमध्ये. म्हणजे दे आर लाईक एव्हरीवेअर असं झालेलं आहे की दे थिंक this is not an important subject to be taught, but which is an important subject where everyone should know. So I think so आपण
त्याच्याच प्रेझेंटेशन कडे गेलो तर चालेल का? हो, नक्कीच. ओके. सो पहिलं म्हणजे महत्वाचं काय की एज्युकेशन हे घेतल्याशिवाय तुम्हाला कळत नाही की काय निर्णय घ्यायला पाहिजे. सो इट इज नॉट दॅट की तुम्हाला फक्त एज्युकेशन स्मार्ट बनवतं, बट त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स पण घ्यायला लागतो. जर लोकांनी एक्सपिरियन्सच नाही घेतला तर त्याला त्या गोष्टीचं कधी ज्ञान मिळणार नाही. सो आपण जसं म्हणतात की आपल्याला गुरुदक्षिणा द्यायला लागते, त्यामुळे कधी कधी आपल्याला कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये हार मानायला लागते. आणि इट्स ओके, हे पण तुम्हाला मुलांना शिकवणं गरजेचं आहे की कुठे कुठेतरी तुम्ही चुकला तरी इट्स ओके फॉर देम. सेव्हिंग फायनान्स म्हणजे हा एकच शब्द आहे की हा कधीही कुठल्याही स्कूलमध्ये आतापर्यंत शिकवला गेलेला नाहीये. आय डोंट नो वाय की आपल्या इथे ती अजून असं नाही. आपल्या इथं गणित शिकवतील, सगळं शिकवतील, पण घरातलं फायनान्सिंग कसं करायचं हेच कधी. मुलांना काय वाटतं, पहिलं म्हणजे सगळ्यात मुलं पहिलं वाटतं की बाबा पैसे झाडावंच लागतात, कारण का हे आपण त्यांना दाखवलेच आहे. कुठलीही गोष्ट हवी असेल की त्यांना ती मिळत जाते. त्यांना असं नाही की बाबा तुम्ही खर्च करा किंवा करू नका असं कधी म्हणणार नाहीत मुलं. तुम्हाला नेहमी म्हणतील की ही गोष्ट हवी, ती गोष्ट, कारण त्यांना ते तुमच्याकडे पैसे आहेत हे नेहमी दिसत राहतात. ते कुठून येतात, कसे येतात, काय येतात हे कधीच दिसत नाही, कारण का तुम्ही त्यांना सांगत नाही की तुमच्याकडे ते पैसे कुठून येतात. त्यामुळे त्यांना ते सांगणं खूप गरजेचं आहे. आणि हेच झालेलं आहे की प्रॉपर एज्युकेशन डीलिंग जर पैशांबद्दल तुम्ही देऊ शकला नाही तर मुलं किती इररेस्पॉन्सिबल होऊ शकतात, फ्युचरमध्ये काय चुका करू शकतात त्याचा तुम्ही कधी विचार सुद्धा करू शकणार नाही. काही काही मुलं म्हणजे लोकांना माहिती आहे की नाही माहिती नाही, काही ट्रेडिंग्स मध्ये आता युएस मध्ये झालेली गोष्ट आहे की काही यंग पोरांनी ट्रेडिंग्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि त्यांना कळलं नाही कसं ट्रेडिंग करायचंय. सो ऍक्च्युली काही काही मुलांनी सुसाईड केलं, काही काही मुलांना म्हणजे बँक्रप्सी झाली, आई वडिलांना बँक्रप्सी झाली, कारण का मुलांनी असेच डायरेक्टली डिसिजन्स घेतले आणि इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या. सो कोण रिस्पॉन्सिबल आहे, कोणी शिकवायला पाहिजे? शाळा तर शिकवत नाहीये, त्यांच्याकडे कुठली पुस्तकं नाहीये. शेवटी कोण आहे, म्हणजे आपणच आपल्या मुलांना शिकवू शकतो, आपलाच ते आहे. पण असं नाही की बाबा 3 वर्षाच्या मुलाला काय शिकवायचं आणि 12. प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला प्रत्येक एक स्टेप त्यांना शिकवली पाहिजे, जेणेकरून त्यांना कळत गेलं पाहिजे की बाबा काय फायनान्सेस कसे आहेत. काय मेजरली काय माहिती का, की जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की मला कुठलंही टेन्शन नाहीये, आज माझं मूल जे आहे ते कमवत आहे, ती बरोबर निर्णय घेत आहेत त्यांच्या लाईफमध्ये आणि ते माझ्या पैशावरती डिपेंडंट नाहीये. हे खूप महत्वाचं असतं. रिटायरमेंट, आजकालची लोक रिटायरमेंट घेत असतात आणि त्यांना ते कधी कळत नसतं की बाबा, फक्त विचार करतात की बाबा माझ्या रिटायरमेंटचं काय. पण जेव्हा तुम्ही रिटायर होता आणि तुमची मुलं जर कमवत नसतील तर तुमचा रिटायरमेंटचा जो काही तुम्ही कॉर्पस डेव्हलप केलेला असतो तो सगळा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी खर्च करायला लागतो. सो आजकालच्या युवा पिढीमध्ये काय प्रॉब्लेम आहे स्ट्रेस येण्याचा, म्हणजे तुमच्यामध्ये स्वतःचा स्ट्रेस येण्याचा प्रॉब्लेम काय? फायनान्सेस, घरामध्ये कुठलेही वाद होत असतील किंवा दररोजच्या दररोज जे आता लॉकडाऊन मध्ये तर तुमच्याकडे तो विषयच असेल फायनान्सचा, की बाबा हे कसं मॅनेज करायचं, ते कसं मॅनेज करायचं, हाऊ टू पे EMIs, हाऊ टू पे ऑल द बिल्स अँड एव्हरीथिंग. जॉब्सचे इश्यूज असतात, टेन्शन असतं सगळ्यांना. सो हा स्ट्रेस लेवल आहेच, हे एक टेन्शन चाललंय. आणि हीच प्रॉब्लेम्स पुढे मुलं फेस करतील. जे आज तुम्ही फेस करताय तेच ती पण फेस करणार आहेत, काही नवीन फेस करणार नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला त्यांना सांगणं काय काय, मनी मॅनेजमेंट जो आता प्रॉब्लेम येतो, करिअर डिसिजन, म्हणजे माहिती नाही की आज इन्फ्लेशन रेट्स एवढे वाढत चाललेले आहेत, त्यांना उद्या जर इंजिनियर व्हायचं असेल किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर किती खर्च होईल. हा, त्यामुळे ते उद्या असं नको व्हायला की त्यांनी करिअर डिसिजन्स चुकीचे घेतलेले आहेत, की बाबा आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आपण हे घेतलं. घर घ्यायचंय की नाही, म्हणजे कधी कधी आपण पण आता विचार करतो, पण काही काही मुलं विचार नाही करत, पटकन घेऊन टाकतात की घर, आता चला आपण इकडे राहतोय तर घर घ्यायला पाहिजे. लग्न करायचंय की नाही,
आजकालची युवा पिढी तर हा पण विचार करते, लग्न करायचं की नाही, माझं करिअर सेट नाहीये, करू की नको, करू की नको. झालं असेल तर बॅलन्सिंग, लाईफ कशी बॅलन्स करायची मॅरिड लाईफ मध्ये, ते एक वेगळं, ऑफिसचं स्ट्रेस वेगळं, मुलांचं स्ट्रेस. जे तुम्ही स्ट्रेस हँडल करताय तेच ते हँडल करतील. मेडिकल इमर्जन्सीज, आता कोविड चाललाय, म्हणजे असेच जर काही आजार पुढे पण आले, माहिती नाही की ते कसे ते हँडल करतील. आपण असू नसू, पण त्यांना ते हँडल करायचंय. त्यामुळे आपण त्यांना तयार करणं हे गरजेचं आहे. जेवढं आपण देऊ शकतो तेवढं आपण द्यायचा प्रयत्न करू. रिटायरमेंट लाईफ जे आपण फेस करणार आहे, ते माइट बी उद्या ते फेस नाही करू शकत, त्याच्यापेक्षाही भयंकर रिटायरमेंट लाईफ त्यांना फेस करायला लागेल. तुम्हाला लोकांना माहिती की नाही माहिती नाही, पण युएस मध्ये 2019 पासून नॅशनल टीच चिल्ड्रन टू सेव्ह अ डे असा एक उपक्रम चालू केलेला आहे. जवळजवळ 40 बँका ज्या आहेत युएस मधल्या मोठ्या, त्यांनी जवळजवळ 400 प्रेझेंटेशन, 12,000 मुलं ऑल ओव्हर युएस मध्ये हा प्रोग्राम त्यांनी राबवला. 2019 मध्ये चालू आलाय. म्हणजे त्यांना पण आता कळायला लागलंय की इतके प्रॉब्लेम्स आहेत. आणि आता आपल्याला असं कळलं पाहिजे, जेवढा आपण वेस्ट कडून घेतोय, पश्चिमेचा आपण घेतोय, तर पश्चिमेचा जसा वारा येतोय त्या वाऱ्यामध्ये आपण ह्या गोष्टी पण घ्यायला पाहिजेत. जेव्हा ते तिकडे शिकवायला लागलेत मुलांना की बाबा बँकिंग इंडस्ट्री काय आहे किंवा फायनान्स काय आहे, हे जर शाळेमध्ये आता तिथं इम्पॉर्टंट करतायत, तर हे आपल्याला करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शाळेत होत नाही तोपर्यंत ऍटलिस्ट आपण घरी तरी करू शकतो. सो प्रत्येक वयाच्या मुलाचं एक वेगळंच असतं. म्हणजे तुम्ही असं सांगू शकत नाही की बाबा 3 वर्षाच्या मुलाला मी काय शिकवीन का 18 वर्षाच्या मुलाला काय शिकवीन, पण शिकवू शकता. 3 ते 5 वर्षाच्या मुलांना पण तुम्ही शिकवू शकता, 6 ते 10 वर्षाच्या मुलांना शिकवू शकता. प्रत्येक वेळेत वेगळा आहे. 3 ते 5 वर्षाच्या मुलांना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी काय असतात, कॉइन्स काय असतात, म्हणजे मॉन्टेसरीमध्ये आम्ही आमच्या शाळेमध्ये मॉन्टेसरीमध्ये कॉइन्स मुलांना देतो. सो दे शुड फील, दे शुड हँडल इट. त्यांना 5 वर्षाचे की त्यांना कळलं पाहिजे की दुकानात गेल्यावर आपल्याला पैसे दिल्याशिवाय काही मिळणार नाहीये, पैसे कसे कमवतात हे हळूहळू कळतं. म्हणजे एक सायकोलॉजी पण असते, एक सायकॅट्रिस्टनी पण सांगितलेलं आहे, ह्युमन सायकोलॉजीने पण सांगितलं की पहिल्या 7 वर्षापर्यंत जेवढं तुम्ही ज्ञान द्यायचा प्रयत्न कराल तेवढं ते मूल ग्रास करेल. आणि तुमच्याकडे ते आत्ता तुमच्याकडे जर ती परिस्थिती असेल की तुमचं मूल जर 3 ते 7 वर्षाच्या मध्ये असेल तर तुम्ही त्याला ज्ञान द्या. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सेम थिंग आहे की तुम्ही काय करता. म्हणजे कधी कधी असं होतं की तुम्ही लहान मुलांना तुमच्याबरोबर शॉपिंगला घेऊन जात नाही. आजी आजोबा आहेत तर तुम्ही असा विचार करता नाही नाही त्यांच्याबरोबर राहू दे. पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक द किड्स विथ यू. माइट बी ते तुम्हाला सांगतील की बाबा हट्ट करतील की बाबा मला ही गोष्ट हवी आहे, ती गोष्ट हवी आहे, फाईन. पण या गोष्टी बरोबर तुम्ही डील करणं, लर्न करणं पण महत्वाचं आहे. जसं तुम्ही लर्न कराल तसंच तुमचं मूल तुमच्याकडून शिकेल. किंवा कुठल्या हट्टाला कसं तुम्ही त्याला सांगताय की नाही घ्यायचं किंवा वेळ लागेल. दिस वे यू आर टीचिंग द पेशन्स इन द किड. अदरवाईज कसं होतं की तुम्ही जर त्या मुलांना एक आमिष दाखवायचा प्रयत्न केला आणि ती गोष्ट लगेच द्यायचा प्रयत्न केला तर त्यांना कधी पेशन्स हे कळणार नाही. आणि फायनान्समध्ये पेशन्स हे खूप इम्पॉर्टंट असतं. कुठलंही तुम्ही इन्स्ट्रुमेंट घ्या फायनान्समध्ये, जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आज मी पैसे टाकले आणि उद्या डबल होतील, होणार नाहीत, कधीच होत नाहीत. 10-10, 15-15 वर्ष जातात. जी लोक वेल्थ बिल्ड करतात, जी लोक रिटायरमेंट प्लॅन करतात, ती वयाच्या 30व्या वर्षापासून प्लॅन करायला लागतात. काही काही लोक 25व्या वर्षापासून प्लॅन करायला लागतात. कारण तेवढं इन्फ्लेशन आहे आणि त्याच्यामध्ये चढ उतार होतात. आता तुम्ही बघितलं असेल मार्केटच मार्च मध्ये कमी झालं, जुलैमध्ये वाढलं. ज्या लोकांनी पेशन्स ठेवला, ज्या लोकांना समजलं की बाबा नाही ठीक आहे होईल बरोबर, ती लोक पुढे जायला लागले. ज्या लोकांनी नाही ठेवला ती लोक आता हताश झालेली आहेत. ते म्हणतात की मी थांबलो असतो तर काय झालं असतं. सो इट इज ओनली अ सायकोलॉजी. असं नाहीये की कसं मार्केट तुम्ही कसं सायकोलॉजी, तीच सायकोलॉजी तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कशी बिल्ड करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर त्यांच्यामध्ये पेशन्स जर बिल्ड करू शकला नाही तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू हँडल युअर किड्स वेन दे गेट अडल्ट. तुम्ही तुमच्या म्हातारपणी तुमचं म्हातारपण बघायचंय का त्यांचं म्हणजे दुखणं काढत बसायचं अशी वेळ येऊ शकते. आता हा महत्त्वाचा प्रश्न येस, हे सगळं तुम्ही आपल्याला सांगितलं तर येस, हे प्रत्येक पॅरेंटला, प्रत्येक पालकांना पटण्यासारखंच आहे. आणि प्रत्येकाला ह्याचं महत्व पटतं सुद्धा की माझ्या मुलांना हे सगळं कळायला हवं, पैशांचं महत्व. आता महत्वाचा मुद्दा की हे कसं, म्हणजे व्हाय हे सगळ्यांना आता कळालं, पण हे कसं करायचं.
आता तेच आपण काय करूया, त्याच स्टेप्स कडे पुढे जाऊया. आपण कसं करूया, 3 वर्षापासून 18 वर्षाच्या मुलांपर्यंत जाऊया. हळूहळू एक एक स्टेप. काही काही फॅमिलीज मध्ये 3 ते 5 वर्ष असतील, काही मुलं 15 ते 18 वर्ष असतील, पण 3 ते 5 वर्षाच्या आई वडिलांनी पण 18 वर्षाच्या होसपर्यंत बघितलं पाहिजे, कारण का त्यांना कळत जाईल की कुठल्या कुठल्या एज मध्ये त्यांनी कसे कसे त्यांच्या मुलांबरोबर निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यांना कशी ती मदत होईल. सो हिअर इट इज की इथं आपण काय बघूया की पहिले 3 ते 5 वर्षाची मुलं म्हणजे मॉन्टेसरी मध्ये जे जातात, आमच्याकडे 1.5 वर्षापासून मुलं येतात, 18 महिन्याचे असल्यापासून. मॉन्टेसरी हे 6व्या महिन्यापासून चालू होतं. मारिया मॉन्टेसरीचं या वर्षीचं 150 वर्ष जन्म शताब्दी आहे 31 तारखेला. सो यावर्षी आम्ही तर असा निर्णय घेतला की कोविडमध्ये बऱ्याच आई वडिलांना स्कूल्स बंद करायला लागल्या त्यांच्या मेड्सला. सो वी हॅव टेकन अ इनिशिएटिव्ह फ्रीडम फ्रॉम फ्री. सो आम्ही 1 वर्षभर मुलांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय. ज्या आई वडिलांना शिकवता आता पैसे भरता येत नाहीये त्यांना घरून त्यांना पूर्णपणे आम्ही एज्युकेशन मटेरियल घरी प्रोव्हाइड करतोय. सो काय काय करू शकता तुम्ही, एक साधे साधे गोष्टी आहे, घरातल्या घरात तुम्ही करू शकता, काही असं वेगळं नाहीये. मुलांना पण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे 5 वर्षाच्या मुलांना थोडं तरी कळतं की बाबा आपण कुठली गोष्ट घेतली पाहिजे आणि नाही घेतली पाहिजे. हट्ट करतात ते. ओके, सो यू मस्ट टीच देम इन अ वे. ओके, सो तुम्ही काय करा की कुठली गोष्ट त्यांना घरात मॉन्टेसरी मध्ये काय करतात माहिती का, की मेकिंग अ किड इंडिपेंडंट हे शिकवलं जातं. म्हणजे तुम्हाला घरातलं झाडून पण काढायला लावतात तिथे, तुम्हाला कपडे फोल्ड करायला लावतात. सो तुम्हाला वाटेल की अरे मी माझ्या मुलांना कपडे फोल्ड करायला का लावू किंवा झाडू का मारा. माझी मुलगी 3 वर्षाची आहे पण घरामध्ये झाडू मारते किंवा कपडे फोल्ड करते. सो दिस इज व्हॉट इट इज, कारण का तुम्ही त्यांना इंडिपेंडेंट बनवताय. आता जर तुम्ही कोविड सिच्युएशन बघितली असेल तर तुम्हाला कळालं असेल की तुमच्या घरी बाई येत नाही कामाला, तुम्हाला तुमचं काम करायला लागतं, तुम्हाला तुमची मुलं सांभाळायला लागतात, तुम्हाला तुमचं ऑफिस सांभाळायला लागतं. पण हेच अमेरिकन लोकांना किंवा युरोपियन लोकांना फरक पडत नाही, कारण का ते पहिल्यापासून हेच करत होते. त्यांच्याकडे कधीही मेड्स येत नव्हत्या किंवा काही येत नव्हत्या, ते त्यांच्या मुलांना काम करायला लावायचे सगळ्यात. आणि ह्याच गोष्टी आता आपण शिकायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. कपडे वाळत घाला, ठीक आहे, कपडे वाळत घातल्यानंतर तुम्ही त्यांना काहीतरी एक यू कॅन से आय विल गिव्ह यू अ रिवॉर्ड. तुम्ही अप्रिशिएट करायला शिका, त्यांना काहीतरी गोष्टी सांगा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अक्षरशः मुलांना खेळण्यांपेक्षा तुमच्या घरात ज्या गोष्टी आहेत त्या आवडतात जास्त. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही त्यांना एंगेज करा तुमच्याबरोबर. जर त्यांना किचन मध्ये तुम्हाला मदत करायची असेल करू दे, काही होत नाही. यू जस्ट टेक केअर की बाबा काय काय गोष्टींना ते हात लावतात काय नाही तुम्हाला वाटतंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की थोड्या दिवसामध्ये ते मूल तुम्हाला सगळी मदत करायला लागेल. आणि ह्याच गोष्टी पुढे त्याला इंडिपेंडेंट बनवेल. जेव्हा कधी ते मूल एकटं राहायला लागलं किंवा आता काही काही लोक इथं बॅचलर्स राहतायत, ते ऑब्झर्व करत असतील की अरे आपल्याला घरी सगळ्या गोष्टी मिळत होत्या पण इथे मिळत नाहीयेत. सो हे एक मेंटली एक सायकोलॉजिकल त्यांच्यावरती प्रेशर निर्माण होतं की बाबा आता कसं करायचं सगळं. बट दिस विल हेल्प देम. दे विल स्टार्ट नोईंग की बाबा हाऊ टू टेक केअर ऑफ ऑल दीज थिंग्स. हे बिहेवियर्स तुम्हाला आवडतील. इट विल बी फन फॉर यू, इट विल बी फन फॉर अ किड. रादर देन इन्व्हेस्टिंग इन अ टॉय, गेटिंग देम सम न्यू टॉयज, गॅजेट्स, गेट देम इन टू युअर ओन होल्ड वर्क्स. कधी त्यांना बेड नीट करायला सांगा किंवा कधी त्यांना भांडी उचलून ठेवायला सांगा, ते करतील आणि करू दे. म्हणजे जर तुम्ही युट्यूब वरती जाऊन मॉन्टेसरीजचे व्हिडिओज बघितले तुम्हाला जाणवेल की 2 वर्षाचं 2.5 वर्षाचं मूल सुद्धा भांडी घासतं, काही होत नाही. पण ह्याच गोष्टी जेव्हा त्यामध्ये ते शिकते सुद्धा, हे पण तुम्हाला शिकलं की त्याला एक जो आत्मविश्वास निर्माण होतोय तो. कारण का मोठं झाल्यानंतर जर तुम्ही त्याला भांडी घासायला सांगितले ना तर त्याला काय लाज वाटेल की मी का भांडी घासू. आता जर तुम्ही त्याला भांडी घासायला लावले तर त्याला कधी लाज नाही वाटणार मोठे, कारण का त्याला जाणवेल की लहानपणीपासून मी हे करतोय घरामध्ये, काही फरक पडत नाहीये मला. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांना इम्पॉर्टन्स कळेल, त्यांना पेशन्स कळतील की बाबा हे केल्याशिवाय आपलं होणार नाही. जर भांडी खराब असतील, भांडी धुतल्याशिवाय जेवण मिळणार नाही. पेशन्स डेव्हलप होतील. सेव्हिंग्स करायला की बाबा काय करता येईल, कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला जाणवेल की मुलं स्वतःहून शिकायला लागतील. स्वतः त्यांना एक डेव्हलपमेंट होईल. So this is what Maria Montessori told. Give them a freedom, give them a chance. If the kid can do it, don't help them. त्याचा तुम्ही जर त्याला त्या मुलाला जर काय करता येत असेल आणि तुम्ही जर त्याला थांबवलं
तर ऍक्च्युली तुम्ही त्याचा आत्मविश्वास गमावताय. कारण का तुम्ही त्याला सांगताय की हे तुम्ही करू शकत नाहीये, आणि हेच तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल, कारण का त्या पोराच्या मनामध्ये तसं राहील की मी ते करू शकणार नाही. त्याच गोष्टी तुम्ही 6 ते 10 वर्षाच्या मुलांमध्ये पण शिकवू शकता. काय करता येईल त्यांना, हे लक्षात त्यांना देणं गरजेचं आहे. तुम्ही त्या मुलांमध्ये शिकू शकता. तुम्ही त्यांना जर पैसे दिले, त्याला एक 100 रुपये दिले, तर त्यांना लक्षात ठेवू शकता की पैसे 100 रुपये हे एक नोट हीच एवढी आहे तुझ्याकडे. त्याच्यामध्ये तुला तुझं सगळं चालवायचं आहे. कसं चालवायचंय, काय चालवायचंय, छोट्या छोट्या गोष्टी. असं नाही म्हणत की तुम्ही त्यांना खरी नोट द्या, पण तुम्ही त्यांच्याबरोबर गेम्स खेळा, मोनोपोलीचे गेम्स खेळा. आपण व्यापार खेळायचो लहानपणी, तसेच खेळ आहेत. त्यांना कळू दे की त्यांच्याकडे एवढ्याच गोष्टी आहेत, फायनाईट गोष्टी आहेत. ह्याच गोष्टी त्यांना पुढे जाऊन कळतील की आपल्याकडे एवढंच खेळणं आहे, किंवा आपल्याकडे एकच बॉल आहे, एकच बॅट आहे, किंवा आपल्याकडे ठराविकच कपडे आहेत, आपल्याला ते नीट वापरले गेले पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही आत्ता जर त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तर मोठे गेल्यानंतर ते त्याच गोष्टी त्यांच्या मुलांमध्ये पण घालतील. सांगतील की बाबा एवढ्याच आहेत आपल्याकडे. आत्ता आपल्याकडे ती सवय आहे. काही आई वडील जे आत्ता ज्यांची मुलं 8-10 वर्षाची आहेत, त्यांना हे जाणवत असेल की तुमच्याकडे फक्त ठराविक गोष्टी होत्या, ठराविक पुस्तकं होती, तुम्ही भाऊ बहीण मिळून पुस्तकं वापरत होता. कारण का ह्या गोष्टी आपल्याला आपले आई वडील आपल्या डोक्यामध्ये घालत होते. कारण का तेव्हा खूप मेजरली जॉईंट फॅमिलीज राहत होत्या. आता जॉईंट फॅमिलीज नाही, आपण इंडिपेंडेंट आहोत. इथं बँगलोरमध्ये राहतोय, आपल्याकडे आजूबाजूला कोणी आपल्या मदतीला नाहीये. इट इज अ कॉस्मोपॉलिटन सिटी. लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, लँग्वेज बॅरियर्स आहेत. सो कोणाला मदत करेल माहिती नाही. सो यू हॅव टू बी इंडिपेंडेंट, आणि तुम्हाला इंडिपेंडेंट व्हायचंय, उद्या तुम्हाला तुमच्या मुलांना पण त्यासाठी इंडिपेंडेंट करणं गरजेचं आहे. फायनान्शियल डिसिजन, आई वडील, कुठलेही आई वडील आजकाल फायनान्शियल डिसिजन्स मध्ये मुलांना घेत नाहीत, निर्णय घेतात. साधं नवरा बायकोंमध्ये सुद्धा असं होतं, आमच्या घरी पण होतं. असं नाहीये की कधी कधी नवरा डिसिजन घेतो, मी ठरवलं मी केलं, बायको म्हणते मी ठरवलं केलं. मुलांना काय होतं, मुलांना पण ते वाटतं की यार मी डिसिजन घेतलंय, फायनल डिसिजन आहे. मी उद्या जर सायकल घ्यायची ठरवली, किंवा मी उद्या गाडी घ्यायची ठरवली, गेमिंग कन्सोल घ्यायचा ठरवलाय, मी घेतलाय. आय डोंट नीड टू आस्क. ओके, मग हेच काय होतं, कारण का व्हॉट दे सी दे टेक इन माइंड. बेंजामिन फ्रँकलिन, जो म्हणजे फायनान्स मधले इट इज नोन ॲज अ फादर, त्याची पुस्तकं लोक वाचतात. तो नेहमी म्हणतो की इफ यू टीच मी आय विल लर्न, इफ यू टेल मी आय विल कीप इट इन माइंड. सो तुम्ही त्याला जेवढं तुम्ही त्या मुलांना सांगाल, जेवढं तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह कराल, त्यांना दाखवाल, त्या गोष्टी त्या मुलं पुढे पुढे करू शकतात. साधी गोष्ट तुम्ही त्यांना किराणा मालाच्या, म्हणजे आपण सुपर मार्केट्स मध्ये जातो, यू कॅन टेक देम. ओके, यू कॅन टेल देम दॅट बाबा आपण हा तांदूळ का घेतो, सी आंबेमोरच तांदूळ का घ्यायचा आहे, किंवा साधाच तांदूळ का घ्यायचा, आणि बासुमती राईस का नाही घ्यायचा आहे. या गोष्टी त्या मुलाला सांगणं गरजेचं आहे. तुम्ही आपण सांगतच नाही. आपल्याकडे एक लिस्ट असते, नवरा लिस्ट घेऊन जातो किंवा बायको लिस्ट घेऊन जाते, चला तांदूळ घ्यायचा, एवढं घ्यायचंय. मूल आपल्या साईडला उभा असतं, किंवा तुम्ही त्याला त्या बास्केटमध्ये बसवता, त्या मुलाच्या हातात काहीतरी असतं, आणि ती गोष्ट तो म्हणतो चॉकलेट घे, हे घे, ते घे, आणि आपण घेत सुटतो. पण तुम्ही त्या एजच्या मुलांना, 6-10 वर्षाच्या मुलांना ह्या गोष्टी तुम्ही समजू शकतात की आपण हा तांदूळ का घेतला पाहिजे. आय डोंट नो, म्हणजे माझ्याबरोबर किती लोकांना ही गोष्ट सहमत असेल की आजकालच्या मुलांना खरंच तांदळामध्ये वास असतो, किंवा कसा तांदूळ ओळखायचा आहे हे माहिती नसेल, किंवा म्हणजे धान्य किंवा काही गोष्टी माहिती नसतील. कारण का त्या गोष्टी डायरेक्टली आता घरी यायला लागलेल्या आहेत. दे आर टेकिंग इट की बाबा येस हे असंच आहे, हेच आपण. आता काय मोठी झाली मुलं, हा तांदूळ आण, अरे आईनी तो दावतचा नेहमीचा आणला होता, मी जाणार आणि तोच आणणार. काय कॉस्ट कधी बघणार नाही, त्याच्यावर काय स्कीम चालली काय नाही, त्याच्यावर MRP दिलेली आहे, तो जाणार. घरी आल्यावर आई म्हणते अरे तू हे कशाला आणलं, तुला हे सांगितलं नव्हतं, तांदूळ आण. तुम्ही म्हणता की अरे मला काय माहिती, तांदूळ मागितला मी तांदूळ आणला. सो till the time you don't tell them that why you are doing all these things, they will never understand. साधी गोष्ट की तुम्ही दररोज भाजी का नाही आणत, मुलांना प्रश्न पडतो की बाबा आपण का आठवड्याची का भाजी आणून ठेवतो. ते कधी प्रश्न विचारत नसतील, पण तुम्ही कधीतरी त्यांना सांगू शकता की बाबा आपण आठवड्याची भाजी का आणून ठेवतोय, किंवा किराणा माल महिन्याचा का भरून ठेवतो, किंवा आपण ह्याच दुकानात का जातो, डीमार्ट मध्येच का जातो, किंवा साध्याच त्या सुपर मार्केटमध्ये का जातो. कारण का तिथे प्राइसेस कमी मिळतात. ह्यानी काय होतंय, मुलांना निगोशिएशन, किंवा मुलांना कळायला लागतं की बाबा काय करायचं, हाऊ टू हँडल द फायनान्सेस, कुठं स्वस्त मिळतं, काय मिळतं, 4 दुकानं फिरली पाहिजे.
आता निगोशिएशन पॉवर नाहीये. आता माझ्याकडे पण कधी कधी निगोशिएशन पॉवर नसते. कधी कधी माझा पेशन्स संपतो आणि मी म्हणतो अरे जाऊ दे ना, घ्यायचं आपल्याला गोष्ट, आपण एक दुकानात जातो आणि घेऊन येतो. आणि आत्ताच एज ह्या जर मला असं वाटत असेल तर माझ्या मुलीला काय वाटत असेल? माझ्या मुलीला वाटेल की अरे काय नाही, आपले वडील जातात आणि घेऊन येतात, तसंच मी करणार. सो काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं पाहिजे हे तुम्ही त्यांना हळूहळू शिकवू शकता. की बाबा यू कॅन ऑल्सो टेल देम वॉन्ट आणि नीडच्या बद्दल काय असतं. की बाबा मूल म्हणतं की मला ही गोष्ट हवी आहे, मग इज इट अ नीड? म्हणजे ती गोष्ट आज जर आपण नाही घेतली तर चालणार आहे का? मूल रडतंय तर तुम्हाला एक्सप्लेन करणं हे गरजेचं आहे. आई वडिलांना कधी वाटत नाही इम्पॉर्टंट की आपण आपल्या मुलांना एक्सप्लेन केलं पाहिजे, कारण का त्यांच्या आई वडिलांनी कधी, माझ्या आई वडिलांनी कधी नाही सांगायचे. आपल्या आई वडिलांनी कसं आपल्यावरती एक धमक असायची, हे नाही करायचं, हे घ्यायचं नाही, करायचं नाही, आपण गप्प बसायचो. आजकालची मुलं तशी नाही आहेत. आपण त्यांना फ्रीडम दिलेलं आहे, फ्री थिंकिंग दिलेलं आहे. पण मग तुम्हाला त्याला जर त्यांनी निर्णय घेतला की नाही नाही मला हे घ्यायचंच आहे, तर आणि तुमच्याकडे तेव्हा पैसे नसतील तर तुम्ही काय करणार? तुम्ही मुलाला रडू देणार आहे? तुम्हाला त्याला समजवणं गरजेचं आहे. का सांगणार फक्त पैसे नाही? यू हॅव टू एक्सप्लेन देम की बाबा व्हॉट इज नीड, आत्ताचं इम्पॉर्टन्स काय आहे. तुझ्याकडे आता 100 रुपयेच घेऊन आलेली आहेस तू, किंवा तू घेऊन आलेला आहेस, तुला याच्यामध्ये एवढ्याच गोष्टी घेता येतील, आणि काय इम्पॉर्टंट आहे, कुठं तुम्हाला ते मिळू शकतं, डिस्काउंट मिळू शकतं का, किंवा काय मिळू शकतं का, हे त्यांना हळूहळू कळायला लागेल. तुम्ही काय शिकवू शकता? टॉक ओपनली. पैशांबद्दल जर तुम्ही बोलू शकला नाही तर पुढेही बोलू शकणार नाही. त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीचं तुम्ही एक्झाम्पल सेट करायला लागा. प्ले गेम्स विथ देम वेअर फायनान्सेस आर देअर. मंथली बजेट्स तुम्ही घरी डिसाईड करा की बाबा आपलं मंथली बजेट एवढंच आहे, आपण एवढंच करणार आहे. मुलांना हळूहळू कळायला लागतं की बाबा आपली घरची परिस्थिती काय आहे. तुम्ही जर घरची परिस्थिती नाही सांगू शकला तर ते कधीही कळणार नाही. मग त्यांना नेहमीच वाटेल की पैसे हे झाडालाच लागतात आणि आपण आपले आई वडील ते झाडावरून तोडून आणतात. त्यामुळे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यांना प्रोग्राम्सला व्हॉलेंटिअर करायला सांगा, जिथं त्यांना कष्ट करायला लागतील. भलं त्यांना तिथून पैसे मिळणार नाही, पण त्यांना तिथे कळेल की बाबा कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे पैसे मिळणार नाही. लेट देम गो टू, कधी सॅटर्डे संडे प्रोग्राम्स असतात, कुठलेही एनजीओ असतात. आजकाल फेसबुकवरून तुम्हाला कळतं सुद्धा की आहेत. लेट देम गो ओव्हर देअर, लेट देम स्टार्ट. आपले बँगलोर मराठीचे पण काही व्हॉलेंटिअर ग्रुप्स असतात. तर तुम्ही असे प्रोग्राम्स डिझाईन करा जिथं लहान मुलांना इन्व्हॉल्व्ह केलं जाईल, त्यांना सांगितलं जाईल. म्हणजे ह्याच्यात काय होतं की त्यांच्यामध्ये पेशन्स डेव्हलप होतो. त्यांना कळतं की आपण कसं लोकांबरोबर वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, केलं पाहिजे. सो ह्याच्यामध्ये पण निर्णय घेण्याची क्षमता, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ही वाढते. कधी जर त्यांनी मंथली सेव्ह केलं किंवा काय केलं, प्रेज देम. तुम्ही सांगा, वा शब्बासकी द्या. आजकाल काय होतं माहिती, मुलांना शब्बासकी दिलीच जात नाही कुठल्या गोष्टी. तू केलं, अरे हा हे तर काय आम्ही पण करायचो, असं नाही. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्यांना ते सांगितलं पाहिजे की बाबा येस यू हॅव डन समथिंग गुड, की बाबा तुला जमलेलं आहे आणि अजून तू चांगलं करू शकतो. जेव्हा तुम्ही प्रोत्साहित कराल मुलांना, तेव्हाच ते मूल पुढे जाईल. तुम्ही जर प्रोत्साहित नाही करू शकला मुलांना तर ते मूल कधी पुढे जाणार नाहीये. म्हणजे इट इज लाईक अ मोल्ड. जसं म्हणता तुम्ही की एक कणकीचा, एक दगडाचा गोळा आहे, मातीचा गोळा आहे. तुम्हाला गणपती बनवायचा तर गणपती बनवू शकता, तुम्हाला त्याचा राक्षस बनवायचा तर राक्षस बनवू शकता. देवाने तुमच्याकडे गोळा दिलेला आहे, तुम्हाला ठरवायचंय काय करायचंय त्याचं. तुम्ही त्याला काय भरवायचंय त्याच्या डोक्यामध्ये आणि काय नाही भरवायचंय ते. एक्स्ट्रा पर्क्स, चला मंथली सेव्हिंग केलंय, ओके गुड, यू कॅन से देम, यू कॅन टेल देम ओके फाईन, वी विल नेक्स्ट मंथ आय विल गिव्ह यू समथिंग मोर, लेट मी नो हाऊ मच यू कॅन सेव्ह ऑन इट. फाईन. कधी कधी एक्सपेन्सेस होतील मुलांकडून, असं नाही आहे की नाही होणार. तुमच्याकडून पण होतात, तुमच्याकडून पण निर्णय चुकतात, तुम्हाला पण तुम्ही काय होता, तुम्ही म्हणता अरे कसं सांगायचं, कसं बोलायचं. तुम्ही तुमचे कधी सांगत नाही, कारण का काय होतं, इगो असतो मोठ्या माणसांना. मला पण इगो असतो. मी पण कधी कधी माझ्या काही चुकलेल्या गोष्टी सांगत नाही बायकोला, किंवा माझ्या बिझनेस कलिग्सला सांगत नाही. कशाला सांगायच्या माझ्या चुकलेल्या गोष्टी. पण मुलांच्या जर चुकलेल्या गोष्टी तर तुम्ही पनिश नका करू त्यांना. यू टेल देम दॅट ओके इथे तू चुकलेला आहे, इथे तू बरोबर होऊ शकतोस, इथे तू बरोबर होऊ शकतेस. ह्या गोष्टी तुम्ही त्यांना हळूहळू एक एक गोष्टी त्यांना समजून देऊ शकता. जेवढ्या गोष्टी तुम्ही त्यांना समजून द्यायचा प्रयत्न कराल ते शिकतील आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा एक फायदा होईल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिसिजन मेकिंग, फॅमिली डिसिजन मेकिंग असेल, तुम्ही काहीतरी करणार असाल, घरामध्ये कुठला तरी प्रोग्राम करणार असाल, काय तर तुम्ही मुलांना इन्व्हॉल्व्ह करा.
तुम्ही त्यांना सांगा, ओके तुझ्या मित्रांना बोलवायचंय का, किती मित्रांना बोलवायचंय, ठीक आहे बोलवूया आपण, चल आपण ठरवलंय आपण 35 लोकांनाच बोलवायचंय किंवा 40 लोकांनाच बोलवायचंय, कारण का आपलं बजेट तेवढंच आहे, एवढ्याच लोकांना आपण जेवण घालू शकतो असं बोलू. तर तुला काय वाटतं, त्यातले तुझे इम्पॉर्टंट फ्रेंड्स किती आहेत किंवा त्यांचे किती येऊ शकतात, किंवा आपण त्यांचं पार्टीज नंतर ठेवू शकतो का. सी, इट इज नॉट अबाउट फायनान्स, बट इट इज अबाउट मेकिंग अ डिसिजन. सो द किड विल अंडरस्टँड की येस, मला कुठल्या तरी निर्णयामध्ये घेतलं जातंय, मला विचारलं जातंय, आय एम अ पार्ट ऑफ फॅमिली. ज्या दिवशी त्या पोराला वाटेल की बाबा तो पार्ट ऑफ फॅमिली आहे, ते मूल तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही. कीप इन माइंड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्स इज वे बिहाइंड. पण जर मूल तुमच्या बरोबर खोटं बोलायला लागलं, खोटं सांगायला लागलं, तुम्हाला पुढे जाऊन त्याचा खूप त्रास होईल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट दॅट थिंग, की एक जे मुलाचा जो आत्मविश्वास आहे किंवा तुम्हाला एक प्राऊड फिलिंग व्हायला पाहिजे की येस माय किड इज डुईंग वेल, इज व्हेन you will involve your kid into a decision making of the family, not when they will start doing it on their own. So let them understand की बाबा तुम्ही पैसे काय असं नाहीये की बाबा आज संपलेत तर तुम्ही लगेच प्रिंटिंग म्हणजे प्रेस केले की झालं, निघालेत पैसे, असं नाहीये. सो बेसिक इलस्ट्रेशन्स द्या. यू मेक, मी काही चार्ट्स बनवतो लहान मुलांसाठी, आमच्या स्कूलसाठी. आय विल शेअर इट ऑन द ग्रुप ऑल्सो. तुम्ही ते चार्ट्स बनवा. बेसिकली ते तुम्ही घरात लावा, ते चार्ट्स, वेगवेगळे चार्ट्स लावा मुलांकडे. सो सेव्हिंग्स काय असतं, काय नाहीये, लेट देम रीड. कारण का हेच एक मारिया मॉन्टेसरी सांगते, तुम्ही जे बघता ते तुमच्या डोक्यात राहतं. तुम्ही कधी कधी एक रस्त्यावरून जाणारा होर्डिंग्स बघता, यू विल नॉट बिलीव्ह त्या होर्डिंग्सची कॉस्ट काही लाखांमध्ये असते, कधी कधी कोटीमध्ये जाते. का तर त्यांना माहिती असतं की तिथं जे 30 सेकंदासाठी तो सिग्नलला थांबलेला माणूस आहे, ती ऍड वाचतोय आणि ती ऍड वाचून तो माझ्याकडे येणार आहे. सेम थिंग तुम्ही तुमच्या घरामध्ये, भिंती खराब होतील, होऊ दे, पेंटिंग इज नॉट इम्पॉर्टंट, पेंटिंग कॉस्ट काय एवढी मोठी नाहीये, पण तुमच्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. किड्सच्या बेडरूम मध्ये तुम्ही चार्ट्स बनवा, लावा, त्यांना बनवायला लावा, स्टडी टेबल पाशी डिनॉमिनेशन. पहिलं म्हणजे तुम्ही त्यांना डिनॉमिनेशन्स पण शिकवा, वेगवेगळे कॉइन्स द्या त्यांच्याकडे, राहू दे त्यांच्याकडे कॉइन्स, की कधीतरी सांगा की बाबा मला काय $2.75 हवेत. त्या मुलाला मोजता येत आहेत का. कधी कधी लोकांना कॉइन्स सुद्धा कळत नाही, माहिती का. म्हणजे इट व्हेरी इम्पॉर्टंट. मी फॉरेन कंट्रीमध्ये जेव्हा राहत होतो, मला पहिले 6 महिने तर मला कॉइन मध्ये पाऊंड्स कसे आहेत बघायचं हेच कळत नव्हतं. वयाच्या 23व्या वर्षी पण मला कळत नव्हतं, कारण मी बघितलंच नव्हते कॉइन्स. ते सेम थिंग हॅपन्स विथ किड्स ऑल्सो. कारण का जोपर्यंत त्यांना नोटांची ती ताकद किंवा कळत नाही, पुढे जाऊन काय होईल माहिती का, ते डायरेक्टली क्रेडिट कार्ड वापरायला लागतील. आणि जी लोक क्रेडिट कार्ड वापरतायत, ज्या लोकांनी क्रेडिट कार्ड्स मध्ये होणारे प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत, दे विल बी व्हेरी, स्टार्ट गिव्हिंग क्रेडिट्स टू युअर किड्स. की बाबा ठीक आहे, मुलगा थोडं मोठं झालेलं आहे, की त्यांना सांग ठीक आहे मी तुला देतो 100, तू आपलं ठरलंय $100 या महिन्यात द्यायचे, तुला $200 हवेत, मी देतो $200. पण पुढच्या महिन्यात मी $200 नाही, $100 नाही देऊ शकणार. उलट ते $100 मधले तू मला $10 परत दे, कारण का मी तुला या महिन्यात दिलेले आहेत. हे तुम्ही बोलायला शिका. जेव्हा तुम्ही घरात व्यापार करायला मुलांबरोबर, मारवाड्यांमध्ये हे खूप होतं. मारवाड्या लोक म्हणतात ना की मारवाडीचा मुलगा का धंदा करू शकतो आणि आपला मुलगा का धंदा करू शकत नाही. कारण का मारवाडीच्या मुलाला शाळेतनं बाहेर पडला की पहिलं त्याला गादीवर बसवतात. शाळा कितवीत असेल तरी माहिती नाही, संध्याकाळी 2 तास तिथं दुकानात बसायचं, बापाबरोबर बसायचं, दुकान कसं चालतं शिकवायचं. हेच आपल्या मराठी लोकांमध्ये नाहीये. मराठी लोक कधी बिझनेस करायचा हा हेतू नसतोच आपला. आपल्या लोकांचा फक्त हेतू असतो की यार आपल्याला 9 ते 5 नोकरी करायची आहे, नोकरीमध्ये आपली लाईफ बरोबर आहे आणि आपल्याला काही जगाशी काही घेणं नाहीये. ज्या दिवशी आपण ठरवाल की आपल्याला खरंच एंटरप्रेनर व्हायचंय, तर तुम्ही एंटरप्रेनर्स झाला तर तुम्हाला तुमची गादी पुढे तुमच्या मुलांनाच चालवायची आहे. आज मी एंटरप्रेनर आहे तर मला पुढे माहिती आहे की मी म्हातारा झालो तर माझ्या मुलीलाच हे चालवायचंय. तर माझ्या मुलीला उद्या इंटरेस्ट नसेल बिझनेस करण्यामध्ये, पण जो बिझनेस चालू आहे तो तिला बाहेर बसून कसा बघितला पाहिजे आणि कसा चालवला पाहिजे हे तर ज्ञान मिळालाच पाहिजे. आणि ते जर मी देऊ शकलो नाही तर इतक्या वर्षाची माझी मेहनत गेली. मी 15 वर्ष आता मी बिझनेस करतोय आणि पुढे अजून किती वर्ष करेल माहिती नाही. आणि त्यानंतर ती बिझनेस मी माझ्या मुलीला दिल्यानंतर माझ्या मुलीने काही नाही केलं तर मला माझ्या म्हातारपणी किंवा माझ्या दिल्यानंतर पण मला असं वाटेल की व्हॉट इज द यूज फॉर whom I have done everything. I have done for my kids and now my kids are not able to handle it. म्हणजे जर BMच्या इन्व्हेस्टिंग ग्रुपमध्ये किंवा आज जर तुम्ही बघितलं असेल, कालचीच न्यूज आहे,
मुकेश अंबानींनी सुद्धा घरामध्ये एक फॅमिली लॉयर अपॉइंट केलेला आहे. का केला? कारण का मुलांना त्यांची वाटणी करून देण्यासाठी. म्हणजे काय झालं, जे पहिलं झालं होतं तेच आता परत त्यांच्या ह्याच्यात होतंय. सायकोलॉजिकली मुलं ते हँडल करू शकत नसतील. आज तुमच्याकडे 2 मुलं असतील आणि तुम्हाला दोन्ही मुलांना वेगळं करायचं असेल, त्यांना वेगवेगळं द्यायचं असेल, सो इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू ॲज अ पेरेंट टू टेक केअर की काय देऊ एका मुलाला किंवा काय नको देऊ. कारण का दोन्ही मुलं तुमचीच आहेत. दोन्ही मुलं काय बोलतील काय नाही हे तुम्हालाच घ्यायचंय आणि त्या म्हातारपणी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेणं मनावरती हे तुम्हाला खूप जड जाईल. सो आज देम पुढच्या वेळेस जर ते शॉपिंगला येत असतील ना, चालू करा ही सवय. त्यांना म्हणा की तुझ्याकडे मी पैसे दिलेले आहेत, तू ते पैसे वापरायला चालू कर. तुझ्या पैशामधून तुला काय घ्यायचं ते घे. आईस्क्रीम 10 रुपयाला पण मिळतं आणि 100 रुपयाला पण मिळतंय. लेट द किड अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स. ही विल अंडरस्टँड इट. यू हॅव टू मेक हिम अंडरस्टँड. इट इज जोपर्यंत तुम्ही त्याला सांगणार नाही ना तोपर्यंत त्याला ते कळणार नाही. सो दिस इज व्हॉट इट इज. लाईक मोठ्या मोठ्या मुलांना तुम्ही म्हणताय की बाबा काय करायचंय शॉपमध्ये गेल्यानंतर, सो लेट देम ग्रो द पेशन्स की बाबा ही गोष्ट घ्यायची, ही सायकल घ्यायची, मला आवडलेली आहे, ठीक आहे फाईन, तुला घेऊ आपण ही सायकल. आता या सायकलची कॉस्ट एक्स अमाऊंट आहे, आपल्याकडे एक्स अमाऊंट नाहीये, तुला हे एक्स अमाऊंट कमवायला लागतील किंवा मला हे साईडला ठेवायला लागतील. हे कधी तुम्ही सांगू शकाल मुलांना? ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मंथली बजेट्समध्ये तुमच्या मुलांना घरात ठेवाल, प्लॅनिंग्समध्ये, डिसिजन मेकिंग. वाय आय टोल्ड यू दॅट इज ओव्हर हिअर. उद्या जर तुम्हाला एक 5,000 रुपयाची सायकल घ्यायची आणि तुम्ही जर म्हणत असाल की नाही बाबा माझ्या महिन्याला 1,000 रुपये, तर तुम्हाला 5 महिने थांबणं गरजेचं आहे. आणि हे मुलाला कळणं पण गरजेचं आहे की बाबा आपल्याला 5 महिन्यानंतर ही सायकल मिळू शकते आणि जर आत्ताच घ्यायची असेल तर ही सायकल नाही मिळणार, 1,000 रुपयाची सायकल घेऊ शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस वे यू कॅन टीच डिफरन्स की बाबा व्हेजिटेबल्स मध्ये पण, की असं नाही की भाजी घ्यायला गेलंय आणि कुठली तरी भाजी घेऊन आलोय किंवा काय केलंय, असं नाहीये. दिस हेल्प्स इन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. मुलांना प्लॅनिंग एक्झिक्युशन, जेव्हा त्यांना बिझनेस करायचा असेल, एंटरप्रेन्योर व्हायचा असेल, बिझनेसमॅन असेच होत नाही. तुम्हाला प्लॅन करायला लागतं. तुम्हाला कुठली गोष्ट करायचं आहे, कुठला बिझनेस करायचा आहे. गेले 4 महिने 6 महिने झाले आमचे बिझनेसेस बंद आहेत. हाऊ वी हॅव टू सर्व्हाइव्ह. दिस इज व्हॉट द प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन वी टूक प्लेस वेन वी स्टार्टेड द बिझनेस. आम्हाला हे बघायला लागतंय की बाबा उद्या काय नसेल आपल्या घरात कडधान्य, आपण राहणार कसं, उद्या धंद्याकडे पैसा नसेल तर करणार कसं. आणि मुलं फेलियर्सला खूप घाबरतात. ह्युमन सायकोलॉजिकल बिहेवियरल सायन्स ते सांगतं, तुम्ही जर उद्या 100 रुपये कमवले तर तुम्हाला त्याचा कधीही आनंद होत नाही. पण ते जर तुम्ही 10 रुपये गमवले तर तुम्हाला जर कुठले पर्क्स मिळाले ना कंपनीमधून तर तुम्ही एक दिवसासाठी आनंद होता. पण तुमच्या पाकिटातनं जर 10 रुपये पडले तर तुमचं अख्खा दिवस आहे ना तुमचं चलबिचल होतं की अरे माझे 10 रुपये पडले, माझे 10 रुपये पडले, 10 रुपये. That 10 rupees is nothing for you. You also know. You are earning like some lakhs, but that is what it is. That is what happens. सायकोलॉजी होते. मुलं ह्याच गोष्टी पुढे करू शकणार नाही. तुम्हाला जर उद्या मुलांना जर धंदा शिकवायचा असेल, कसा करायचा आहे, काय करायचं आहे, तर त्यांना पहिल्या ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट कुठली प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन शिवाय होऊ शकत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो जेव्हा मुलं होतात 12-13 वर्षाची, जेव्हा त्यांच्याकडे सगळं ज्ञान असतं. ॲडोलसन्स. इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आपल्याला पण कळलेलं आहे की आपल्याला जेव्हा कळायला लागतं की बाबा मोबाईल, आजकालची तर लोक मोबाईल पटापटा. मला तर आठवत नाही, म्हणजे मी जर कॉलेज संपायला लागल्यानंतर मोबाईल आला होता, पण आता माझ्या 3 वर्षांच्या मुलीला मोबाईल कसा हँडल करायचा माहितीये. सो माइट बी उद्या 5-6 वर्षानंतर ती मागेल स्वतःचा एक मोबाईल. ती म्हणेल बाबा मला पण एक मोबाईल हवाय. हाऊ टू गिव्ह दॅट? आय कांट गिव्ह इट. सो इट्स द राईट टाइम टू एक्सप्लेन देम द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. स्टार्ट टॉकिंग टू देम. तुम्ही काय करता, कुठे इन्व्हेस्टमेंट्स करता, काय आहे त्यांच्याबरोबर. यू कॅन स्टार्ट युझिंग रीडिंग न्यूजपेपर्स विथ देम. टेल देम की काय आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स काय असतात, हाऊ टू यू स्टार्ट एक्सप्लेनिंग देम की बाबा इन्शुरन्स काय असतं. कारण का जेवढ्या लवकर ते इन्शुरन्स घेतील तेवढा त्यांना फायदा लवकर जास्त होऊ शकतो. टेल देम व्हॉट इज अ लॉंग टर्म गोल. तुम्ही काय करायला लागेल तुम्हाला. जसं मी सांगितलं की उद्या त्याला गाडी घ्यायची झाली मोठं झाल्यानंतर, तुला तुझी गाडी घ्यायची, माझं रिटायरमेंट आलेलं आहे बाबा, आता मी नाही घेऊ शकत, मला जेवढं करता येईल तेवढं मी तुझ्यासाठी करतोय. उद्या शिक्षण झाल्यानंतर हे तुला करायचं आहे.
सो मी पण घेताना काय केलं होतं, मी लोन घेतलं होतं, कसं लोन घेतलं होतं, मी कसं फेडलं होतं. स्टार्ट टॉकिंग टू देम. दे विल अंडरस्टँड, दे विल नो. ट्राय सेव्हिंग. म्हणजे दिस एज किड्स डोंट वॉन्ट टू सेव्ह. माहिती का, या वयामध्ये कुठल्याही मुलांना वाटत नाही. कारण का काय होतं माहिती का, की ते दुसऱ्या मुलाकडे बघत असतात, त्याच्याकडे काय आहे, आपल्याकडे काय नाहीये. त्यांच्याकडे, त्या मुलाकडे हे गॅजेट आहे, माझ्याकडे हे गॅजेट नाहीये, त्याकडे तो मोबाईल आहे, माझ्याकडे हे मोबाईल नाहीये. अँड इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू हँडल दॅट वे. सो यू हॅव टू मेक मिलियन. तुम्ही म्हणता ना की पैशाचं सोंग हे कधीच करू शकत नाही. यू कॅन मेक मिलियन्स ऑफ एक्सक्यूज, बट यू कांट क्रिएट मिलियन्स ऑफ डॉलर्स. सो कशाचाही सोंग करा, पण पैशाचं सोंग करणं हे खूप अवघड असतं. आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा तर करणं खूप कठीण जातं. कारण का मग त्यांचं जी सायकोलॉजी असते ती हँडल करा. तुमचं वाढतं वय झालेलं असतं, 40-50 आलेली असते जवळ. तुम्हाला तुमचे वेगळे प्रॉब्लेम असतात. तुम्ही कुठल्या तरी हाय लेवलला पोहोचलेला असता ऑफिसमध्ये. तुम्हाला तुमचे ऑफिसचे प्रॉब्लेम असतात आणि घरांमध्ये मुलांचे प्रॉब्लेम. मग तुम्ही त्यांच्यावरती चिडचिड करता, ओरडता आणि मग मुलं तुमच्यापासून दूर जायला चालू होतात. How it is important, let them understand की what is need, what is want, की बाबा काय गरजेचं आहे आत्ता, काय गरजेचं आहे, what is important. आता तुझी फी भरणं इज इम्पॉर्टंट का, तुझ्यासाठी खेळणं आणलं इम्पॉर्टंट. फी भरणं गरजेचं आहे आता, कारण का आता कोविड सिच्युएशन आहे, सिच्युएशन खूप वाईट आहे, आपलं असं असं चाललेलं आहे. टीच हिम की बाबा तुला कसं शिकता येईल, तुला तुझे गोल्स काय डेव्हलप करता येतील, तुला तुझे फंड्स कसे साईडला ठेवता येतील. सोल्युशन्स वरती मिस्टेक द्या. स्टार्ट गिव्हिंग देम अ लोन. जे तुम्ही 6 ते 10 वर्षापर्यंत करता, पुढे पण तुम्ही चालू ठेवा हे गोष्टी देणं. सो टेल देम टू रीड डिफरंट मोटिवेशनल बुक्स, स्टोरी बुक्स. आजकाल पुस्तकं वाचणं मुलांमध्ये राहिलंच नाहीये. मुलांना कधी पुस्तक वाचावं असं वाटतच नाही. सगळ्यांना टीव्ही बघावं वाटतं. लेट देम रीड दिस बुक्स. मोर दे रीड, मोर दे विल अंडरस्टँड, बिकॉज every book has its own experience. Give them a real book. Don't give them fairy tales. कुठल्याही फेरी टेल्सची पुस्तकं देऊ नका, हॅरी पॉटर्सची पुस्तकं देऊ नका, काही उपयोग नाहीये. त्यांना रिअल ऍडव्हेंचर्स झालेले आहेत. माइट बी काही असू दे स्टोरी, बट एव्हरी स्टोरी रिअल स्टोरी हॅज टू टेल समथिंग, टू लर्न समथिंग. मोर दे स्टार्ट रिडिंग इज द मोर. आम्ही फ्री थिंकिंग स्कूलमध्ये आमच्याकडे 6 महिन्याच्या पासून 13 वर्षापर्यंत प्रत्येक एजच्या मुलांचे एक्सक्लुसिव्ह बुक्स आहेत. वी हॅव मोर दॅन 2500 बुक्स ऑफ कलेक्शन्स. 6 महिन्याच्या मुलांचं बुक्स काय आहे, त्यामध्ये मी कलर्सचं बुक्स देतो. 8 वर्षाच्या मुलांसाठी एक वेगळं बुक्स आहे. प्रत्येक एजच्या प्रमाणे जर तुम्ही स्कूलमध्ये आला तर तुम्हाला प्रत्येक एजचं एक वेगळं सेक्शन दिसेल, जिथे किमान 200-300 बुक्स प्रत्येक सेक्शन्सचे आहेत. ती मुलं वाचू शकतील. जेवढी ती वाचतील तेवढी त्यांना ते कळायला लागेल की त्यातलं काय आहे, काय टॅकल करायचं. यू विल अंडरस्टँड की त्यांची आवड काय आहे. बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा मुलं टीन मध्ये असतात ते तुम्हाला काहीही सांगत नाही, काय चाललंय शाळेमध्ये, बाहेर काय चाललंय मित्रांमध्ये, पण थोडंफार ते हळूहळू तुम्हाला त्यांना बोलतं करणं गरजेचं आहे. आणि दिस वे डेफिनेटली बुक्स विल मेक देम रीडिंग. सो आस्क देम टू रीड. स्टार्ट अ बँक अकाउंट विथ देम. तुम्ही त्यांना बँकेत घेऊन जावा, बँक अकाउंट स्टार्ट करायला सांगा, पैसे टाकायला चालू करा आणि ते बँक अकाउंट त्या मुलाला हँडल करायला द्या. मोबाईल हँडल करता येतो ना, तर बँक अकाउंट पण हँडल करता येतील. ऍटलीस्ट व्हिजिबिलिटी द्या. आजकाल प्रत्येक बँकमध्ये येतात की बाबा तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता की नाही, किंवा व्हिजिबिलिटी. ऍटलीस्ट गिव्ह देम अ व्हिजिबिलिटी. लेट देम नो. तुम्ही एक ते डेबिट कार्ड बनवा, त्या कार्डमध्ये तुम्ही दर महिन्याला आई वडील मिळून त्या पैसे टाका. त्या मुलाला पण कळू दे की बाबा आपलं घर एवढ्यावरती चालणार आहे, आपल्याला घर चालवायचंय, आपल्याला पैसे साईडला ठेवायचे आहेत, आणि आपण पैसे साईडला ठेवले तर आपल्याला कुठलं तरी गॅजेट किंवा काय खेळणं किंवा काय ठरलेलं आहे, किंवा कुठं बाहेर फिरायला जायचंय किंवा जेवायला जायचंय, हे करता येईल. डोंट टेल देम ऍट दिस एज, डोंट टेल युअर सॅलरीज, युअर सेफ. बट as a husband and wife, start putting a money, make a joint account where the kid will handle the account. Tell them की बाबा तेच डेबिट कार्ड घेऊन जायचं शॉपिंगला जाताना. मुलांना कळू दे आणि मुलं त्यातनं शिकतील की बाबा आपण कसं केलं पाहिजे. टीच देम हाऊ, व्हॉट इज क्रेडिट, व्हॉट इज डेबिट. कोणाला कळत नाही. इंटरेस्ट कसा जमा होतो कळत नाही, पण ह्या गोष्टी तुम्हाला मॅथ्स कळतंय, अल्जेब्रा कळतंय, तर ह्या का नाही गोष्टी कळणार, कळतील. शिकवा त्यांना. नाही शिकता येते, आजकाल युट्यूब वरती आहे, कुठले चॅनल्स आहेत, बरेच आहेत, लोक सांगतायत, पुस्तकं लिहितायत. दॅट्स व्हॉट बुक्स आहेत. गिव्ह देम, आस्क देम टू रीड, मेक देम सॅव्ही. इफ दे आर टेक सॅव्ही,
they will get savvy into finance also. Make them savvy. Make a promise to yourself की बाबा माझं मूल जर टेक सॅव्ही आहे तर माझा मुलगा फायनान्स सॅव्ही सुद्धा होईल, आणि होऊ शकतं जर तुम्ही करायचं असेल तर. टॅकलिंग द सब्जेक्ट इन अर्ली, being honest, your family can afford will help your kids to realize where they may apply. It's very important. जे मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांना सांगा एवढेच पैसे आहेत, कॉलेजला जाताना जर तुला ऍडमिशन घ्यायचे असेल त्याचे जर असतील तर तुला स्कॉलरशिप मिळवणं गरजेचं आहे, किंवा तुला एवढे मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. काही प्रॉब्लेम नाही, आपण एवढ्या फी भरू शकतो, आपली एवढीच परिस्थिती आहे. हे जर तुला कॉलेज मिळवायचं असेल तर तुला एवढं करणं गरजेचं आहे, हे आपले आई वडील सांगायचं आपल्याला. पण आता आपण सांगत नाहीये, कारण का आपल्याला असं वाटतं की आपलं मूल त्या शाळेत जायला पाहिजे किंवा त्या कॉलेजला जायला पाहिजे, कारण का आपल्या मित्राचं तिथं जात असतं. इट इज अ पिअर प्रेशर. बट दॅट वे तुम्ही तुमच्या मुलाला एक वाईट संगतीमध्ये लावताय, त्याला एक सवय करून देताय. सो यू हॅव टू नो, यू हॅव टू रिअलाइज की बाबा दॅट ऑल दीज थिंग्स आर डिफरंट. फॅमिलीज बाहेर मित्रांमध्ये काय होतंय, कुठलं मूल कुठं जातंय काय नाही. जशी तुमची मैत्री होती ना निखळ लहानपणी, तशी मुलांची बनवू दे त्यांना त्यांच्या मित्रांबरोबर. डोंट लेट देम नो की बाबा माझं असंच आहे, माझं घर असंच आहे आणि त्याचं घर असंच आहे किंवा त्याच्याकडे तशीच गाडी आहे. नो, इट इज नॉट दॅट. See, everyone has their own problems in life. Let the kid understand. It is not that every day it is bed of roses. You have to tackle the life as it comes. So start teaching them. 10वी झाल्यानंतर ऍडमिशन घ्यायची. ठीक आहे, एक्झामच्या आधी 10वीची परीक्षा द्यायच्या आधी पण तुम्ही त्यांना मुलांना सांगू शकता की बाबा चल आपण कुठले कुठले कॉलेजेस आहे, तुला काय करायचंय, स्टार्ट रिडिंग. असं नाही की तुम्हाला त्यांना ऍडमिशन घ्यायचंय, पण मुलं टेक सॅव्ही आहेत ना, लेट देम एक्सप्लोर. तुम्ही एक्सप्लोर करू नका, त्यांना एक्सप्लोर करू दे. त्यांना तुम्हाला येऊन सांगू दे आई बाबा हे घ्यायचं, आई मला इथं करायचं ऍडमिशन. काय आज देम टू टेक अ प्रिंट आउट ऑफ द ब्रोशर. आज देम ओके फाईन, हे अशा अशा गोष्टी आहेत, एवढं सुट्टी लागली पार्ट टाइम जॉब कर, काही प्रॉब्लेम नाही. देर आर एनजीओज हु आर नाव गिव्हिंग पार्ट टाइम जॉब्स. आस्क युअर फ्रेंड्स, कोणी तुमच्यामध्ये जर कोणी बिझनेसमध्ये असेल त्यांना सांगा माझ्या मुलाला तुझ्याकडे जॉबला घे, काही छोटं छोटं काम दे. Let them do it. They will understand की you have to earn. That is a very hard cash. तुम्हाला जर फी भरायची उद्या 5 लाख 10 लाख रुपये भरायचे असेच येणार नाही आहेत तुमच्याकडे ते 5-10 लाख रुपये. तुम्हाला ते कुठून तरी जमा करायचे. You have to do it. So तुम्ही एनकरेज करा त्याला. Ask them की बाबा yes you have to take a scholarship or something. It is very important. नाही घेता येते फाईन, इट्स ओके. टॅक्सेस कसे असतात, आपण टॅक्स कसा भरतोय, काय करतोय, अंडरस्टँड. यू मेक देम अंडरस्टँड व्हॉट इज इन्कम टॅक्स रिटर्न. मी काय टॅक्स भरतोय, मला किती भरायला लागतोय, काय करायचंय. आता त्याच्यात जर मला तुझी स्कूलची फी भरायची असेल, हे करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करायला लागतील. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पर्पजली टेक अ एज्युकेशन लोन. जे आई वडिलांकडे पैसे आहेत आणि ज्यांना असं वाटतं आपल्या मुलांना फॉरेनला पाठवायचंय, प्लीज करू नका. एज्युकेशन लोन घ्या. आणि त्यात फायदा पण तुम्हाला सांगतो काय. 18 वर्षाच्या वरच्या मुलांना जर तुम्ही एज्युकेशन लोन घेतलं तर जेवढं तुम्ही इंटरेस्ट भरताय तेवढ्याचा तुम्हाला टॅक्स रिफंड येतो. दॅट इज अ टॅक्स फ्री मनी. सो यू कॅन क्लेम दॅट मनी. डोंट टेल युअर किड्स दॅट, बट टेल युअर किड्स दॅट इफ आय एम टेकिंग अ लोन ऑफ 5 लाख रुपीज आय एम पेइंग अ इंटरेस्ट ऑन इट. लेट द किड नो. लेट द किड हॅव सम प्रेशर. त्याच्यावरती जेव्हापर्यंत तुम्ही प्रेशर टाकणार नाही तोपर्यंत ते कुठलंही म्हणता ना, कुठलीही गोष्ट उघडण्यासाठी तुम्हाला प्रेशर टाकायलाच लागते. तर भांडव उघडतच नाही, काय करणार. सो क्रिएट अ प्रेशर. लेट देम नो की बाबा मी एज्युकेशन लोन घेतलंय, आता माझं काही नाही, तू तुझं शिक्षण कर आणि तू तुझं लोन कसं फेडायचं ते फेड. साईड बाय साईड तुम्ही फेडत असाल, तुमचा जॉब चालू आहे, फाईन, पे द इंटरेस्ट. ऍटलीस्ट तुम्हाला इंटरेस्टचे तर पैसे येणार. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काय केलंय, फक्त प्रिन्सिपल अमाऊंटच लोन केलेले. इट्स ओके, इट डझंट मॅटर. डोंट लेट द किड नो अबाउट इट. टेल देम द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज. मोठं व्हायला लागलं की क्रेडिट कार्ड हे येतं. कॉलेजला जायला लागलं क्रेडिट कार्ड हवं. काय ऍडव्हान्टेज आहे, काय डिसएडव्हान्टेज आहे, हे त्याला तुम्ही सांगणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, तुमच्याकडे लिमिट आहे, तुम्ही दिलं क्रेडिट कार्ड वापरायला, ते मूल वापरतंय, तुम्हाला कधीच कळणार नाही की काय होतंय. आणि मग आलं पेमेंट, मग तुम्हाला टेन्शन येईल कसं भरायचं. आणि मग तुम्ही पोरांना ओरडलं की पोरं मग घर सोडून जातात. आजकाल काय काय करतात मुलं काही सांगता येत नाही. आय डोंट वॉन्ट टू डिस्कस ऑन दॅट इश्यू, बट everyone is knowing that ki what kids take drastic decisions in life आजकालच्या. and again it's about patience, about waiting time they don't have. आणि
त्यांना असं थांबायची क्षमता नाहीये की बाबा आजच्या आज मला हवंय, आत्ता भूक लागलेली आहे, जेवण बनत नसेल तर मी पिझ्झा मागवा, माहिती नाही मला अर्धा तासाच्या आत जेवण हवंय. हे होतच, मुलं मागवतातच. आणि मग तुम्ही काही करू शकत नाहीये, कारण का तुम्ही दिलेलं आहे त्यांना सगळे अधिकार देऊन बसलेला आहात. आणि आता त्यांच्याकडून अधिकार काढणं हे तुम्हाला खूप अवघड जातंय. सो ह्या गोष्टी तुम्ही लहान असल्यापासून शिकवायला जर लागला तर त्या मुलांना खूप त्याचा फायदा होईल. रिटायरमेंट प्लॅनिंग जे तुम्ही करताय तेच तुम्ही त्याला सांगणं गरजेचं आहे. व्हॉट इज इन्फ्लेशन? काय कळत नाही आजकाल. काय इन्फ्लेशन काय काय नाही. तुम्ही त्याला सांगा की बाबा मी जेव्हा पेट्रोल भरायला लागलो ना तेव्हा मी 25 रुपयाला पेट्रोल भरत होतो आणि आज काय आहे तर आज 85 रुपयाला आहे. म्हणजे मला अजूनही आठवतंय की मी जेव्हा पहिल्यांदा पेट्रोल भरलं होतं तेव्हा मी 25 रुपयामध्ये पूर्ण माझ्या एमएटीची टाकी फुल केली होती आणि आज माझा कारमध्ये मला पेट्रोल टाकायचं असेल तर 83 रुपये पेट्रोल चाललंय, 83 का 84 रुपये. सो दिस इज द इन्फ्लेशन रेट. यू हॅव टू टेल देम काय बदललंय. मी फक्त मोठा होत गेलेलो आहे, माझे खर्च वाढत गेलेले आहेत, घरातलं आहे तसंच आहे, काही बदललेलं नाही, तेवढंच घर आहे, माझ्या आई वडिलांचं पण 2 BHK, आमचं पण तेवढंच आहे, आता पुढे तुझं. सो इफ यू वॉन्ट टू डू ऑल दीज थिंग्स यू हॅव टू टेल देम की तुला या गोष्टी आहेत, या चौकटीत आहे. मग तुमची मुलं सांगतील कारमधून जायचंय किंवा सांगतील टॅक्सीनेच जायचंय. यू हॅव टू मेक देम बाबा बसनी पण जाऊ शकतो आपण, असं नाहीये की इट इज नॉट. ठीक आहे, सिच्युएशन्स you have to tackle those situations with your kids, and the more you tackle the situations elegantly, the more the kid will understand you, the more the kid will be with you, the more the kid will never lie to you. खोटं कधी बोलणार नाही तुमच्याबरोबर. आणि जे तुम्हाला हवंय की खोटं कधी बोलू नये आणि ते कधी कुठं चुकलंय तर त्यांनी ते लपवलं आणि ते तुम्हाला पुढे महागात पडू नये. सो एक्सप्लेन देम तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स कुठे केलेले आहेत. वन्स द किड स्टार्ट्स गोइंग टू यू टेल देम व्हॉट आर द पोटेन्शियल रिस्क. मी इथे इन्व्हेस्टमेंट्स केले होते. दिस इज व्हॉट इट इज. जे मी पहिला सांगितलं की एज्युकेशन विल मेक यू स्मार्टर बट एक्सपिरियन्स विल मेक यू वायझर. सो तुम्ही काय करू शकता, तुमचे डिसिजन्स, तुम्ही काय काय निर्णय घेतले होते, तुम्ही कुठं चुकला होता, टेल युअर किड्स. नाव युअर किड इज युअर फ्रेंड, नॉट ॲज युअर किड. टेल देम व्हॉट तुम्ही कुठं कुठं प्रॉब्लेम मध्ये, कारण का शेवटी तुमचं पुढे तेच चालवणार आहे. तुम्ही जर त्याला सांगू शकला नाही तर त्याला कळणार नाही. सो टेल देम व्हॉट इज द रिस्क. तू इथे पैसे गुंतवतोस ते इथे, मग ते पैसे गुंतवताना ते मूल तुम्हाला विचारेल. आजकालच्या मुलं जी कॉलेजला जातात किंवा जी नोकरीला लागले, बऱ्याच लोकांचं ज्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केलेले आहेत करायला, शेअर ट्रेडिंग मध्ये करतात, आई वडिलांना माहितीच नसतं. दर महिना 4,000 5,000 रुपये टाकत असतात. काय झालं, माइट बी त्यांच्या आई वडिलांना कधी खरंच माहिती पण नसेल किंवा माहिती पण असेल, असं पण नसेल, पण त्यांनी पण काहीतरी एक्सपिरियन्स घेतला असेल. माइट बी दे हॅव नॉट इन्व्हेस्टेड इन टू शेअर ट्रेडिंग बट देअर फ्रेंड्स हॅव. ते त्यांना सांगू शकतील मुलांना की बाबा असं असं झालं होतं. हे कधी सांगू शकतात, जेव्हा तुमचं मूल तुमच्या बरोबर राहील, जेव्हा तुमच्या बरोबर. म्हणून सांगतो की दिस इज अगेन अँड अगेन आय एम टेलिंग द ओनली वन पॉइंट की मेक द किड one of your decision makers in your house. Only then your kid will be with you, and only then the kid will start telling you all his problems, and you'll be happy to know and to solve those problems. See, Benjamin Franklin, tell me, I forget it. Teach me, I remember. Involve me and I will learn. So involve your kid into each and everything and the kid will learn. As an early it is possible. मोठा मुलगा आले तर तुम्ही त्याला सांगा काय काय आहे तुमच्याकडे. इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, मग तुम्ही काय काय घेतले. लाईफ इन्शुरन्स आहे, टर्म प्लॅन आहे, मेडिक्लेम्स आहेत, बँक्स मध्ये तुमचे आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अँड प्रॉव्हिडंट फंड. इमर्जन्सी फंड आणि सेव्हिंग्स मध्ये काय. आजकाल इमर्जन्सी फंड नवीन शब्द बाहेर आलेला आहे. कोविड सिच्युएशन मध्ये लोक सेव्हिंग्स म्हणायचे, सेव्हिंग्स, पण नाव लोकांना कळायला लागलं की ते जे माझं सेव्हिंग्स आहे ते सेव्हिंग्स कधी नव्हतंच. आता कोविड सिच्युएशनमुळे दॅट द सेव्हिंग्स नेम हॅज चेंज टू अ इमर्जन्सी फंड, की बाबा आता सगळं बंद झालेलं आहे. बॉन्ड्स अँड डिबेंचर्स काय नसतील माहिती तर तुम्ही त्याला सांगा, त्याला म्हणा तू क्लास लाव, शिक कुठेतरी. तू कुठलेही निर्णय असेच घेऊ नको की बाबा चला मी आय विल स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन टू ऑल दीज थिंग्स. नो. वाय यू टूक अ होम लोन, वाय यू टूक अ पर्सनल लोन, लेट देम नो. फाईन, इट्स ओके. मला लोन घ्यायला लागलं, का लोन घ्यायला लागलं हे तुम्ही बोलायला लागला तर त्याला कळेल. सोनं का मी ठेवत नाही किंवा का मी असंच एवढं सोनं ठेवलेलं आहे किंवा आपण फक्त सोन्यामध्येच का गुंतवतो. इट्स ऑल डिपेंड्स. इट इज फॅमिली टू फॅमिली. सम फॅमिलीज पुट इन टू गोल्ड, सम फॅमिली पुट इन टू होम्स, होम इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेट्स मध्ये करतात, कोणी लिक्विड्स मध्ये ठेवतं. इट इज डिफरंट बट यू हॅव टू टेल दिस किड्स. कारण का जर उद्या
तुम्हाला जर हवा असेल की तुमची मुलं पण त्यात शिकायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, तर तुम्हाला त्यांना शिकवणं आणि तुम्हाला त्यांना सांगणं गरजेचं आहे. दीज थिंग्स अगेन, वाय यू शुड टेल टू युअर किड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का दे आर द नॉमिनीज नाव. See, why you take a term insurance? Term insurance is not useful for you. It is useful for your kids, your spouse. So if you don't tell them that this is the insurance which you have bought, उद्या तुम्ही गेल्यानंतर त्या इन्शुरन्सचं जे मिळणार आहे मुद्दल ती कोणाला मिळणार? कोणालाच मिळणार नाहीये. तुमचे कुठेतरी प्रॉव्हिडंट फंडामध्ये पैसे आहेत काय? ते कुठेही कधीही आज काही माहिती नाही. माणूस कधी जगतोय मरतोय काय माहिती नाही. पण जर ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी करून ठेवल्या त्या जर तुम्ही त्यांना सांगू शकला नाही तर तुम्ही ती मुलं त्याचे काही घेऊ पण शकणार नाही. सो दिस इज व्हॉट इट. तुम्ही त्याला सांगू शकता की बाबा सी आय हॅव क्लिअर्ड माय होम लोन बिफोर तू माझं रिटायरमेंटच्या अगोदर मी माझं होम लोन क्लिअर केलेलं आहे. तुम्ही सांगू शकता मुलांना की बाबा तुला पण होम लोन घ्यायचं असेल तर तुला हे करणं गरजेचं आहे. कारण का तुझी जी परिस्थिती आहे तीच तुझ्या मुलांची परिस्थिती होऊ शकते. सो टेल देम की बाबा आता काय इम्पॉर्टंट आहे जायला लागल्यानंतर की बाबा घर, राहणं, खाणं, हेल्थ, हायजीन्स इम्पॉर्टंट आहेत. गॅजेट्स, फॅन्सी क्लोथ्स, एक्झॉटिक वेकेशन्स, पिअर प्रेशर्स, रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन सारखं खाणं हे काय इम्पॉर्टंट नाहीये. हे काय तुम्ही सोशल मीडियावरती फोटो व्हिडिओ टाकणार, इट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही त्याच्यात खर्च करताय. तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला जिथे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता तुम्ही एकटे आहात, बॅचलर आहात, आम्ही कमवतो आहोत, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही इन्व्हेस्ट करा. यू हॅव टू टेल देम डोंट डू ऑल दिस थिंग्स. काय प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्याकडे आयपॅड नाही आहे, तुमच्याकडे आयफोन नाही, साधा फोन आहे ना, चालतोय. फोन चालतोय ना, बोलण्यासाठी फोन आहे का कशासाठी दाखवण्यासाठी फोन आहे. यू टेल देम. रेस्टॉरंट मध्ये जाणार, ओके फाईन, as a friends you can go to restaurants once in a month, it's okay. Giving every weekend, it is not possible. You have to tell them. हे जर तुम्ही नाही सांगू शकला ना तर मुलं दर आठवड्याला बाहेर जाऊन खातील आणि मग महिना अखेरीस काही नसेल आणि मग ते म्हणतील माझ्या पगारातलं काही राहिलेलं नाहीये, आता तुम्हीच मला मदत करा. सो मग इन्व्हेस्टमेंट राहिलंच दूर, तुम्हाला तुमच्याच कडची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमच्या मुलांसाठी द्यायला लागेल. सो यू आर टॉकिंग टू अ अडल्ट नाव. सो दे लव्ह क्रेडिट कार्ड्स. मी जर सांगितलं त्यांना पॉसिबल डिसएडव्हान्टेजेस सांगा की काय होईल, तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होईल, काय होऊ शकतं, तुम्हाला लोन्स मिळू शकणार नाहीये, तुम्ही टर्म प्लॅन का घेतला पाहिजे. आपण आता 40 मधले आहेत, 45 मधले आहेत, लोकांकडे टर्म प्लॅन्स नाही आहेत, इन्शुरन्सेस नाही आहेत. वी आर लाईक पीपल आर गोइंग क्रेझी. दे डोंट, त्यांच्याकडे आता त्यांना आता कळायला लागलंय की अरे मेडिक्लेम घ्यायला पाहिजे. सो यू हॅव टू टेल देम का तू 18च्या वर्षी का घेतला, तू 40 वर्षाचा टर्म प्लॅन मिळेल, तुला कमी प्रीमियम मध्ये मिळेल. तू आता इन्शुरन्स घेतला तर तुझा प्रीमियम कमी असेल, लॉंग रन मध्ये तुला हेल्प होईल त्याची. मेडिक्लेम घेतलं तर काय फायदा होऊ शकतो. सो यू हॅव टू टीच देम. इफ यू डोंट नो, इफ यू हॅव अ ऍडवायझर, कॉल दॅट ऍडवायझर बिकॉज ही इज ऍडवायझिंग यू. डेफिनेटली तुम्ही तुमच्या ऍडवायझर्सला सांगा की बाबा प्लीज माझ्या घरी आहे, माझी तुझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, आता माझं मूल मोठं होतंय, तू त्यांच्याबरोबर पण डिस्कस कर. द किड विल स्टार्ट डिस्कसिंग, दे विल अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इन द मार्केट. आजकाल लोकांना खरंच माहिती नाहीये. लोकांकडे मी बघितलेलं आहे की मेडिक्लेम्स आता सुद्धा लोक त्यांच्या कंपनीच्या मेडिक्लेम वरती राहतायत, स्वतःचा मेडिक्लेमच नाहीये. दे आर नॉट अंडरस्टँडिंग की जेव्हा ते रिटायर होतील त्यांना कोणी मेडिक्लेम देणार नाही, कोणी देऊ शकत नाही मेडिक्लेम. तुमचे आई वडील जर 1947च्या अगोदरचे जन्मले असतील तर त्यांच्याकडे मेडिक्लेम आता जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्हाला घेता येणार नाही. टर्म इन्शुरन्स जर तुमचे 40 मध्ये असाल तर तुम्हाला 35-40 हजार रुपये द्यायला लागतील 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी. तेच जर एक 18 वर्षाच्या मुलाने घेतला तर इट विल बी 5-6,000 रुपीज. फाईन, इट्स ओके. टेल देम द डिफरन्स की बाबा इट्स लाईक अ लॉकर. तुम्ही लॉकर मध्ये पैसे ठेवता, त्या लॉकरचे तुम्हाला काही मिळत नाहीये बिकॉज दॅट लॉकर इज प्राइसलेस फॉर यू. सो टर्म प्लॅन्स आर प्राइसलेस फॉर यू. तुम्ही कुठं खर्च करायचे आणि कुठं नाही खर्च करायचे हे त्यांना खूप गरजेचं आहे समजवणं. हे जर तुम्ही समजू शकला नाही तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि हे मला आता जाणवतं की हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. म्हणजे मुलांचं तर सोडा, मोठी माणसं सुद्धा या गोष्टीमध्ये मेडिक्लेम नाही घ्यायचं, टर्म इन्शुरन्स काय गरज आहे, काही गरज नाहीये असं लोकांना वाटत राहतं. लोन्स घेतलेले आहेत, लोनवरती होम लोन इन्शुरन्स घेतात, बट दे डोंट टेक अ प्रॉपर्टी इन्शुरन्स. सो का, म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. पीपल डोंट नो. जर ती प्रॉपर्टी त्या वेळेत जर झाली नाही तर तुमचं जर प्रॉपर्टी इन्शुरन्स असेल तर तुम्हाला ती इन्शुरन्स कंपनी तुमचे EMI भरते. लोन इन्शुरन्स काय, तर तुम्ही लोन भरू शकला नाही तर तुम्हाला काहीतरी डिसेबिलिटी आली तर तुमचं लोन इन्शुरन्स माफ. सो दीज आर द डिफरन्सेस. देर आर लॉट्स अँड लॉट्स ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. हे लोकांना माहिती नाहीये. दे आर ओनली
लिमिटेड टू व्हेरी फ्यू थिंग्स. जसं आपण आपल्या काळामध्ये फक्त इंजिनियर, डॉक्टर, सीए ह्या लिमिटला होतो आणि आपल्याला माहिती नव्हतं की क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज पण आहेत, तसंच फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत. एवढ्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत फायनान्शियल मध्ये. बॉन्ड्स मध्ये आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, परपेच्युअल्स बॉन्ड्स आहेत, डोंट नो, बॉन्ड मध्ये टाकायचे, क्रेडिट बॉन्ड्स आहेत. आता क्रेडिट बॉन्ड्स पडले, लोकांनी पैसे काढले, काय झालं लोकांना कळत नाही, पैसे पटापटा काढायला लागले, कळलं नाही लोकांना, लोक घाबरून गेली. व्हॉट हॅज हॅपन्ड? नथिंग. मार्केट परत जागेवर आलेलं आहे. सो लोकांना पहिलं कळतच नव्हतं आपण कुठल्या बॉन्ड मध्ये पैसे टाकलेत, म्हणून लोक पैसे काढत होते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हॅव युअर फायनान्शियल ऍडवायझर. तुम्ही डॉक्टरकडे जाता तसं तुमच्याकडे जसा डॉक्टर असतो, फॅमिली डॉक्टर, तसं तुम्ही एक फायनान्शियल ऍडवायझर ठेवा. तुमच्या मुलांना पण सांगा की तुम्ही एक, जर तू इंजिनियर आहेस तर तू इंजिनियर आहेस, फाईन, तुला फायनान्स मधलं कळत नाही, यू हायर अ पर्सन, इट्स ओके. फॉरेन कंट्रीज मध्ये सीएफए लोक असतात, लोक पे करतात त्यांना. So you can also pay. You pay a consultation fee. You tell them, okay, I want a consultation for a few hours. You tell me this is what is your pay size. I will pay it. तुम्ही जर ज्ञान घेऊ शकता, कुठलंही ज्ञान फ्री येणार नाही. तुम्ही जर असा विचार करत असाल की तुम्हाला कुठलं तरी सगळीकडे काही नाही, तुम्हाला गुरुदक्षिणा ही द्यायलाच लागते, आणि जर तुम्ही गुरुदक्षिणा देऊ शकला नाही तर तुम्हाला ती कुठेतरी लॉस मध्ये जाऊन ती तुमच्यासाठी दिल्यासारखी होते. सो इट इज डिफिकल्ट. सो मी असे काही पोस्टर्स बनवत असतो आणि किड्स मध्ये शेअर करत असतो. आय कॅन शेअर इट विथ देम ऑल्सो. म्हणजे थिंक, गाडी महत्वाची आहे का घर महत्वाचं आहे? दे डोंट नो. प्रायमरी वॉन्ट्स काय आहेत, सेकंडरी वॉन्ट्स काय आहेत. यू हॅव टू. तुम्हाला गाडी घ्यायची आहे, गाडी आता घेतली तर तुला घराचं लोन घेता येईल का? नाही. डे टू डे लाईफ तुला गाडीचा ईएमआय भरायला लागला तर तुझ्या डे टू डे लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम होईल का? हिरो होंडा घ्यायची का मला एक चांगली सुपर बाईक घ्यायची? आय डोंट नो. चीपर व्हर्जन घेता येतं, गाडी इज गाडी, बट इज इट अ कम्फर्ट लेवल व्हॉट यू आर लुकिंग? सो लक्झरी इज अ लेवल व्हेन, हे त्याला सांगा तुम्ही की बाबा तुझे 35-40 मध्ये, मी आज त्या एज मध्ये आल्यानंतर मी हे सगळ्या लक्झरीज हँडल केल्या. तू जर अपेक्षा करत असशील की तुझ्या 20 मध्ये तुला ह्या सगळ्या लक्झरीज हँडल करायच्या आहेत, तर तू कधी इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही, कधी सेव्हिंग्स करू शकणार नाही. टेल देम दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. व्हॉट इज लॅपटॉप कुठला घ्यायचा आहे किंवा काय, दिस इज बेसिक थिंग्स. सो टीच देम. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय आहे, तू किती वर्षासाठी ठेवलं तर काय, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. डिफरंट सेव्हिंग्स काय असतात, तर त्याला असं वाटेल की मी सेव्ह करतोय म्हणजे मी इन्व्हेस्ट करतोय. नो, सेव्हिंग इज व्हॉट, जस्ट कीपिंग अ मनी असाइड इज सेव्हिंग्स. इन्व्हेस्टमेंट्स इज टोटली डिफरंट. टेल देम what all you can do. Tell them savings is only a savings account. Investments like bond, taking a house is a investment, taking mutual funds is a investment. So low risk आहे काय आहे, सेव्हिंग्स मध्ये लो रिस्क येतात, ह्याच्यामध्ये काय येतात, हाय रिस्क येतात. सो यू हॅव टू मेक अ मेंटल प्रिपरेशन फॉर युअर किड ऑल्सो. जस्ट डॉट की बाबा हे झालंय की झालं. मी सांगू आज ते आपल्यामध्ये काय काय गोष्टी अशा टॅबू झालेल्या आहेत. मी कसं सांगू माझ्या मुलांना, मी कसं सांगू, पण हे तुम्ही नाही सांगितलं तर कोणीच सांगणार नाही, म्हणजे कोणाला घेणं पण पडलेलं नाही की आम्ही का सांगावं. दे विल नेव्हर टेल. आणि ह्या गोष्टीमध्ये त्यांना कळणार नाही की काय रिस्क, कुठल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये किती रिस्क आहे. सो यू हॅव टू टेल. इक्विटीज मध्ये काय आहे, छोट्या छोट्या गोष्टीज आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला आश्चर्य वाटेल की सेबीनी किंवा एनएससीच्या स्वतःच्या साईट्स वरती लहान मुलांसाठी कोर्सेस तयार केलेले आहेत. फंडामेंटल कोर्सेस आहेत. इट्स फ्री ऑफ कॉस्ट. यू डोंट नीड टू पे. आस्क युअर किड टू जॉईन दोज कोर्सेस. आता लॉकडाऊन चालू आहे, टेल युअर किड्स टू जॉईन इट. सर्टिफिकेट्स मिळतात, त्याला पण अप्रिशिएट होईल, त्याला कळेल की बाबा काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. They will understand. They will start talking to you ki baba where I should invest, where I should not invest. They will understand their risk appetite, what is their risk they can do. So terminologies काय, dividends काय, अरे डिव्हिडंड मिळाला, what is dividend? You have to tell them. What is net worth? कधी कधी मुलांना माहितीच नसतं, अरे बाबा ही कंपनी चांगली, ह्याच्यात मी इन्व्हेस्ट करतो. म्हणजे काय इन्व्हेस्ट करतोयस, म्हणजे काय करतोयस तू जे शेअर्स घेतोयस, म्हणजे तुला काय माहिती आहे त्या कंपनीचं, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, कसा करतो, पोर्टफोलिओज कसे चेक करायचे. तुम्ही यू हॅव टू आस्क देम. इट इज नॉट दॅट की लगेच शेअर मार्केट मला कळायला लागलंय मी इन्व्हेस्ट करतोय. नाही. हाऊ टू रीड द पोर्टफोलिओज. टेल देम. इट इज नॉट दॅट की आज तू कमवायला लागलास उद्या तुला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं नाही. 1 वर्ष तुला थांबायला लागलं, थांब, काही प्रॉब्लेम नाहीये. शिक पहिलं काय आहे, कसं करतात, काय नाही करतात. ह्याच्यामध्ये तुला गमवणं पण आहे, आणि जर तू गमवलं तर तुला काय वाटेल हे पण तुला समजून घेणं गरजेचं आहे.
लायबिलिटीज काय येतील त्या पण त्याला कळल्या पाहिजे. सो येस, रिस्क अँड रिवॉर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. नथिंग इन दिस लाईफ इज फ्री. सो नो गॅरंटी ऑन रिटर्न्स हे त्याला कळलं पाहिजे की आपण जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर काय आहे काय नाही. हे पण एक्झाम्पल्स तुम्ही लहान मुलांमध्ये देऊ शकता. टेल देम की कुठल्याही इन्व्हेस्टमेंटला पटकन, जसं सांगितलंय की पैसे झाडाला लागत नाहीत. झाड उगवायला सुद्धा, आंब्याचं झाड उगवायला सुद्धा 7 ते 8 वर्ष लागतात. मला करायला लागते. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कॉस्ट असते. व्हॉट इज दॅट कॉस्ट? दॅट कॉस्ट वॉज यू हॅड टू वेट फॉर 5 months टू गेट दॅट बायसिकल. दॅट कॉस्ट वॉज आय कुडंट टेक यू फॉर अ रेस्टॉरंट फॉर नेक्स्ट 2 months. दिस इज द कॉस्ट ऑफ दॅट इन्व्हेस्टमेंट. मी हे सगळ्या गोष्टी केल्या म्हणून. आणि ह्या पण लक्षात ठेवायला पाहिजे की काय काय इन्फ्लेशन्समुळे काय होऊ शकतं. पॉलिटिकली, सोशल, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. आज काय झालंय, पॉलिटिकल चाललंय, सोशल. यू डोंट नो की शेअर मार्केट कशावर चाललंय किंवा पॅन्डेमिक होतंय का, काय होतंय. देर इज नो. इन्फ्लेशन कुठून वाढतंय? पेट्रोलचे भाव, लोक गाडी चालवतच नाहीये पण पेट्रोल वाढलेलं आहे. कुठून वाढलेलं आहे? नो वन नोज दीज थिंग्स. इट्स इन्क्रीजिंग लाईक हेल. बट व्हॉट इज दिस कॉल्ड? इट इज कॉल्ड पॉलिटिकल, सोशल, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. दिस द किड शुड अंडरस्टँड. Encourage your kid. It's very important. Investing in different financial instruments, importance of patience, become a self-sufficient. आणि त्यांना त्यांचे जर ड्रीम्स परस्यू करायचे असतील तर तुम्ही त्यांना मदत करा. त्यांना एंटरप्रेनर बनायचंय ना, बनवा. त्यांना कुठला बिझनेस करायचा आहे, शिकवा. करू दे त्यांना बिझनेस, पडू दे. पण हेच जर तुम्ही आत्तापासून त्यांना जर इन्कल्केट करायला लागला तर त्यांना त्यावेळेस जो बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येतील ते फेस करायच्या मनस्थितीमध्ये असतील. कारण का ते जेव्हा त्यांच्या 40 मध्ये असतील आणि तुम्ही तुमच्या 80 मध्ये असाल तेव्हा त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ना ते तुम्हाला कधी सांगू शकणार नाही. आणि तुम्हाला ते दिसू शकतील, तुम्हाला समजू शकतील, पण तुम्हाला ते कळेल की तुमचं मूल तुम्हाला सांगत नाहीये. कारण का तुमचं. आणि ह्या गोष्टी जेव्हा ते मूल 40 मध्ये खुश असेल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझं वृद्ध आयुष्य खूप चांगलं चाललेलं आहे. दॅट्स इट. मी बराच वेळ घेतला. I think so. I've taken a lot of time of you guys. So it was like, yeah. खूप चांगल्या गोष्टी कळाल्या. मुलांना काय शिकवता येईल, काय सांगता येईल आणि काय त्यांच्यासोबत डिस्कस करता येईल, त्यांना कशा प्रकारे इन्व्हॉल्व करता येईल सुद्धा त्यांना ह्या गोष्टींचं महत्व कळेल. एक प्रश्न मला इथे मला विचारायचा वाटतो. being a father of just 1.5 years old daughter. पुढे जाऊन मला बरेचसे माझे क्लायंट्स सांगतात की आजकाल एज्युकेशन म्हणजे एज्युकेशनची कॉस्ट जी आहे सगळ्यात म्हणजे खूप मोठा फॅक्टर असतो आजकाल पॅरेंट्ससाठी. तर आपल्या मुलांना चांगल्या शाळेतच ऍडमिशन मिळावं हा आग्रह पॅरेंट्स असतो. मुलांना तोपर्यंत ते कळत नसतं. बरोबर. तो आपण समहाऊ वी एन्श्योर की बाकी सगळे आपल्या कॉस्ट कट आउट करून एज्युकेशनसाठी चांगल्या स्कूलची फीस भरतो. दुसरा इश्यू सुरू असा होतो की पिअर प्रेशर दॅट यू ऑलरेडी कव्हर्ड की फीस तर मी भरली आहे तर तिथे जी येणारी मुलं आहेत म्हणजे ती थोड्याशा फायनान्शियली वेल ऑफ फॅमिली मध्ये असतात. सो ती मुलं मग नवीन कधी कोणी वॉच करून येतं, कोणी चांगले नवीन शूज आणतं आणि अजून कधी ही मुलं जेव्हा आपली मुलं ती पाहतात की बाबा माझ्या मित्रांकडे माझ्या मैत्रिणीकडे ह्या वस्तू आलेल्या आहेत तर मला का नको. सो अगेन तिथे घरी आल्यानंतर मग ते हट्ट करायला लागतात की मला पण तसंच काहीतरी हवंय. तर हे पिअर प्रेशर जे आहे मुलांवर येतं त्यामुळे ते आपल्याकडे येतं. तर ते कसं हँडल करावं? हेच की पिअर प्रेशर कसं असतं की ह्याच गोष्टी मी जे सांगतोय तुम्हाला की तुमच्या त्या एज मधल्या मुलांबरोबर तुम्ही त्या गोष्टी करायला चालू करा. मॉन्टेसरीचं ह्याला एलिमेंटरी एज्युकेशन म्हणतात. हे वयाच्या 13व्या वर्षापर्यंत आहे. म्हणजे जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला जाणवेल की गुगलचे जे फाउंडर्स आहेत ते मॉन्टेसरियन्स आहेत. अमेझॉनचा जो मालक आहे तो मॉन्टेसरियन आहे. म्हणजे जसं तुम्ही सीबीएसई म्हणता किंवा एसएससी बोर्डाचा आहे तसे ते मॉन्टेसरियन बोर्डाची मुलं आहेत. म्हणजे आजकाल जेवढे तुम्ही मोठी झालेले लोक, कारण का ते सांगतोय की पिअर प्रेशर ते काय येतं, कारण का तुम्ही त्या मुलांना सगळं द्यायला लागलेलं आहात. फाईन, इट इज ओके. आता तुम्ही मागे जाऊ शकत नाही. तुमचं मूल मागे जाणार नाहीये. तुम्ही मागे जाऊ शकत नाहीये. गेलेला 1 तास मागचा 8 वाजता येऊ शकत नाही. आता 9:30 वाजले होऊ शकत नाही. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? स्टार्ट. टुडे इज द स्टेप टू स्टार्ट फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स. काही नाहीये चेंज करणं. काय होतं 21 मार्चच्या अगोदर काय होतं, सगळेजण बाहेर फिरतच होते ना. आता तुम्ही शिकलाय घरात राहायला, आता शिकलाय तुम्ही भांडी घासायला. काय लागलं? 3 महिने तर लागले ना. 3 महिन्यात काय होईल? मूल काय तुमचं सोडून जाणार तुम्हाला नाही राहा. हा तुम्ही थोडं स्ट्रिक्ट, काही फरक पडत नाही. त्याला सांगा, तुम्ही समजवायला लागा. डोक्यात जोपर्यंत तुम्ही ते घालत नाही त्याच्या की आपली अशी आहे, आपल्याला असं करायचं आहे, याच गोष्टी करू शकतो,
तोपर्यंत ते करणारच नाही. परिस्थितीने आता तुम्हाला शिकवलंच ना की तुम्हाला आता घरात बसायचंच आहे, काही करू शकत नाहीये. सेम इज द थिंग की हेच जर तुम्ही मुलांना सांगितलं तर मुलांना पण कळेल की बाबा ओके आय हॅव टू डू इट. पिअर प्रेशर येणार, सगळ्यांनाच येतं. आता आपल्याला पण पिअर प्रेशर येतं, तर आपण काय करतो, अरे त्याच्याकडे तो शर्ट आहे घालायला, माझ्याकडे हा शर्ट नाही, त्याच्याकडे ती गाडी आहे. पिअर प्रेशर ते सोडा, आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये त्याच्याकडे ती गाडी आहे, माझ्याकडे ही गाडी आहे, मी कशी गाडी घेऊन जाऊ, म्हणून मी गाडी घेऊन जात नाही, काय वाटेल. सो पहिलं हे थिंकिंगच गेलं पाहिजे आपल्या डोक्यातनं. यू हॅव टू अंडरस्टँड एव्हरी वन इज लिव्हिंग देअर ओन लाईफ. दे हॅव टू अंडरस्टँड दॅट. त्यांना, आणि इट इज जसं लोक का राहुल द्रविडला मानतात, कारण का स्मिथने सुद्धा सांगितलं होतं की जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये जर राहुल द्रविडला आउट करू शकला नाही तर तुम्ही राहुल द्रविडला कधी आउट करू शकणार नाही. सो फर्स्ट 15 मिनिट्स इज इम्पॉर्टंट. फर्स्ट 15 मिनिट्स, फर्स्ट 15 डेज, फर्स्ट मंथ, फर्स्ट 2 मंथ्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला खूप त्रास होईल तुमच्या मुलांचा, हट्ट हे ते, घ्या त्रास सहन करून, काय करणार आहे. पण जर तुम्ही तो त्रास सहन करून घेतला तर पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं होईल. म्हणजे एकंदरीत तुम्हाला पण त्याचा फायदाच होईल आणि त्यांना पण फायदा होईल. See, every change has to be, every change is hard. If you are not able to resist that change, then you will not able to change your life anytime. That's what I think. पार्टिसिपंट पैकी कोणाला काही प्रश्न असतील तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. तोपर्यंत एक प्रश्न अजून एक विचारतो. येस. आपल्याकडे आपण पेरेंट्स जनरली करतात असं की तू या वर्षी एवढे मार्क्स घेतलेस तर मी तुला हे दे, त्या वर्षी तेवढे मार्क्स घेतले तर ते दे. इथे थोडंसं मला कॉन्फ्लिक्ट पडतं ह्या गोष्टीमध्ये. एक तर आम्ही असं कधी नसावं. पहिला म्हणजे की हे दिल्यानंतर, म्हणूनच मी सांगितलं की दिस इज कॉल्ड अ ह्युमन बिहेवियरल सायन्स. तुम्ही मुलांना असं नका सांगू की तुला एवढेच मार्क मिळाले तर एवढंच मिळेल, एवढंच मिळालं तर नो, इट इज नॉट इम्पॉर्टंट. टेल देम दॅट ठीक आहे, तू जर हे गोष्ट केलीस तर मी तुला तुला ह्याच्यात मी इन्व्हॉल्व्ह करेन. टेल देम की बाबा इट्स ओके, फाईन, ठीक आहे, तुला ह्याच्यात कमी मार्क्स पडलेत, फाईन, कसं आपण चेंज करू शकतो. तुम्ही रागवा त्यांना असं नाही, पण तुम्ही त्यांना क्रिस्टल क्लिअर करा की बाबा हे जर तुला, आता लोक काय म्हणतात माहिती का, बऱ्याच म्हणी येत असतात की अरे मी शाळेत शिकलेल्या हिस्ट्रीचा काय उपयोग नाहीये, मी शिकलेला जॉग्राफीचा काय उपयोग नाहीये. फाईन, का उपयोग नाही, पण तुम्ही हिस्ट्री शिकला आहात त्यामुळे तुम्हाला कळलं की त्या काळामध्ये काय प्रॉब्लेम झाले होते आणि त्या लोकांनी कसे त्याचे निर्णय घेतले होते. सो इट इज नॉट अबाउट द हिस्ट्री. शिवाजींनी काय केलं हे लक्षात ठेवणं आता गरजेचं नाहीये. मुलांना काय लक्षात राहील की शिवाजींनी निर्णय कसे घेतले होते हे महत्वाचं राहील. काय काय घडलं, जॉग्राफी कशासाठी आहे की बाबा इकडे म्हणजे कोकणामधल्या लोकांची परिस्थिती काय आहे, कोकणामधला माणूस, लोक म्हणतात कोकणी माणूस वेगळा आहे आणि घाटावरचा माणूस वेगळा आहे. का वेगळा आहे? बिकॉज देअर लाईफस्टाईल वॉज डिफरंट. दिस इज व्हॉट इट इज. जॉग्राफी, मॅथ्स काय शिकतायत तुम्ही, सोशल सायन्स, इट इज इम्पॉर्टंट. तुम्ही त्यांना सांगा की बाबा हे एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. एज्युकेशन विल मेक यू स्मार्ट, इट्स नॉट वाईज, बट इट विल मेक यू टेक सम डिसिजन्स इन लाईफ की बाबा मी काय करायला पाहिजे, मला कशात आवड आहे कशात नाहीये. असं नाहीये की मूल सगळ्यातच फेल होईल, नो. आपल्याला असं वाटायचं की पण त्या मुलामध्ये कुठली तरी कला पण असेल, आपण ती कला का नाही जोपासत आहे. म्हणजे आपण आता लोक युट्यूब चॅनल चालू करतील, लोक टिकटॉक चॅनल चालू करतील, ओके, त्यांना असं वाटतं, पण त्यांच्या मुलांनी शिक्षण करावं त्यांना असं वाटतं. सो दे आर पुटिंग द प्रेशर ऑन देअर किड्स रादर दॅन मेकिंग देम अँड इंडिपेंडंट. तुम्हाला कळू शकतं की त्यांना काय आवडतं आणि काय नाही हे तुम्हाला फाइंड आउट करणं. आणि इट इज व्हेरी इझी टू फाइंड आउट ओनली वेन यू स्टार्ट इंटरॅक्टिंग विथ युअर किड्स. मुलांनी जर तुम्हाला घाबरायचं बंद केलं तर, पण असं पण नाही की मुलांनी अजिबातच घाबरलं नाही पाहिजे की बाबा उद्या काही करणारच नाही, असं नाही. दे शुड नो द इम्पॉर्टन्स की बाबा दिस इज इम्पॉर्टंट इन लाईफ, यू हॅव टू टेक दीज कॉल्स इन लाईफ. अँड हळूहळू मग ते एज्युकेशन मध्ये पण दे विल प्रॉस्पर. दॅट इज, लोक सायन्स मध्ये करतात, उद्या बिझनेस मध्ये चालवतात. मी सायन्स शिकलोय आणि मी आता बिझनेस करतोय. सो इट हार्डली मॅटर्स. इट टुक मी लाईक 35 years टू अंडरस्टँड. इट्स ओके, फाईन. पण आज तुम्हाला तो एक्सपिरियन्स आलाय, तो तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता की बाबा इट्स ओके यार, की तुला त्यात कमी पडले, ठीक आहे, तुला त्यात जशात जास्त पडलेले आहेत त्याच्यात तू अजून जास्त पडायचा प्रयत्न कर, आणि ज्यात कमी पडलेले आहेत त्याच्यामध्ये थोडे जास्त कसे पडतील हे शिकायचा प्रयत्न कर. इट्स फाईन. डोंट टेक अ पिअर प्रेशर. काही फरक पडत नाही. ठीक आहे. मला वाटतं आपण वेळ बराच झालेला आहे, तर थांबूया. जर कुठल्याही पार्टिसिपंटला काही प्रश्न
असतील तर स्वप्नील इज व्हेरी ऍक्टिव्ह मेंबर ऑन अवर BM आर्ट ऑफ इन्व्हेस्टिंग ग्रुप. He keeps sharing a lot of information about different asset classes, about investments, about different kind of views to look at a particular thing. तर हे त्याचे व्ह्यूज ऐकण्यासाठी वाचण्यासाठी यू प्लीज जॉईन अवर BM आर्ट ऑफ इन्व्हेस्टिंग ग्रुप आणि काही क्वेरी असेल तुम्ही त्यांना विचारू शकता. सो वन्स अगेन थँक्यू सो मच स्वप्नील. देयर इज अ क्वेश्चन मला हा खूप आवडला की तो जर मूल हट्टीपणा करत असेल तर त्याला डायव्हर्ट कसं करायचं. डेफिनेटली हा क्वेश्चन घेतलाच पाहिजे. माझी मुलगी आता 3.5 वर्षाची आहे. मला माहिती आहे की हट्टीपणा काय असतो. सो हट्टीपणा हा मुलांमध्ये असणारच. इट इज बट त्यांना तो डायव्हर्ट कसा करायचा आहे इज टू अंडरस्टँड त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. जर लेट्स से द किड इज सेइंग दॅट ओके मला बाहेर खेळायलाच जायचंय आणि कोविड सिच्युएशनमुळे तुम्ही बाहेर खेळायला नाही जाऊ शकत आहे. नाही असं नाहीये. त्या मुलामध्ये ना अजून एक दुसरी कला असते. यु नो देर आर 8 डिफरंट टाइप्स ऑफ आर्ट्स एव्हरी पर्सन हॅज इन हिज लाईफ. दॅट इज व्हॉट द ह्युमन सायकोलॉजी सेज आणि इट इज ट्रू. मी सायन्स शिकलोय आणि आज मी बिझनेस करतोय. मी शाळेमध्ये पण हे करतोय. सो दिस इज द आर्ट अँड यू ऑल्सो बाय दॅट टाइम तुम्हाला तुमच्या मुलामध्ये काय आर्ट आहे हे तुम्हाला माहिती. मी काय करतो तुम्हाला सांगू का. माझ्या मुलीला ना जेवण बनवायला खूप आवडतं. म्हणजे यू नॉट बिलीव्ह की माझी मुलगी वयाच्या 2.5व्या वर्षापासून जेवण बनवते. म्हणजे घरात जेवण बनवायला मदत करते. सो माझी बायको म्हणते चल आपण काहीतरी बनवूया. वी विल स्टार्ट कुकिंग डुईंग समथिंग and she gets excited. She says okay fine we'll do something. I want to help you. Ask them if they need help. This way you have to divert. You have to understand. That's what I'm telling you. It is very important. Finance is secondary. You have to understand your kid first. Try to analyze your kid. Be a observer. Parent is secondary. First primary you have to be an observer. एक गोष्ट तुमच्या समोर ठेवलेली आहे. तुम्ही ऑफिसमध्ये कसं ऑब्झर्व करता. अरे तो माणूस कसा वागतो मला माहिती आहे. सरांसमोर कसा मागतो आणि बाकीच्या मुलांसमोर कसा वागतोय. सो यू हॅव इन ऑब्झर्वेशन माइंड. सेम ऑब्झर्वेशन माइंड यू शुड डेव्हलप इन युअरसेल्फ. यू विल अंडरस्टँड हाऊ टू हँडल युअर किड्स अँड दॅट वे यू विल स्टार्ट इट. इट्स व्हेरी सिम्पल. जस्ट बी काम, बी पेशंट. तुम्ही तुमचा पेशन्स सोडू नका. तुम्ही जर तुमचा पेशन्स सोडला तर ते मूल हट्ट अजून करणार. डोंट लूज युअर पेशन्स. They will react normally in few 5-10 minutes. It's very easy to do that. ठीक आहे. मला असं वाटतं आपण इथे थांबूयात आता. काही प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनली 1-to-1 विचारू शकता किंवा आपल्या ग्रुपवर विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू. वंडरफुल सेशन. खूप वेगळा एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला. मुलांना काय शिकवायला. मला सुद्धा म्हणजे मला हे पहिलं नारायणचं धन्यवाद द्यायचं आहे. म्हणजे नारायणनी मला इन्सिस्ट केलं की तू ह्याच्यावरती घे आणि मी नारायणला 1 तास समजायचा प्रयत्न करत होता की मला हा सब्जेक्ट का नाही घ्यायचा. पण ज्या दिवशी मी लिहायला बसलो तेव्हा मला असं खरं कळलं की यार दिस इज अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आय थँक नारायण फॉर इट की ही गेव मी की बाबा येस की तू कर हे कर. कारण का this is what it is. Narayan is a good observer. He observed something in me ki yes I can tell something about kids and I should tell about this. This is what it is. You should also be an observer. तुम्हाला सगळं कळेल की तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे आणि तुम्ही बरोबर निर्णय घेऊ शकता. थँक्यू नारायण. चलो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि हा BM आर्ट ऑफ इन्व्हेस्टिंगच्या नॉलेज सिरीज मध्ये आपण असंच सेशन घेत राहू. नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि नवीन माहिती कळत जाईल. नव्या एक्सपर्ट्सना आपण इथे इन्व्हाइट करत जाऊ आणि त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी आपण जाणून घेऊ. आज परत एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. सो हॅपी इंडिपेंडन्स डे चा अर्थ पण तुम्ही आता ठरवा की मेक युअर किड अ फ्री थिंकिंग किड. सो दॅट्स हाऊ द स्कूल नेम इज, द फ्री थिंकिंग. मेक युअर किड. आजपासून तुम्ही ठरवा की तुम्ही तुमच्या मुलाला स्वतः एक फ्री थिंकर बनवाल. Make a promise to yourself. That's what I use. Thank you. Bye. Bye.